नारायणपेठ पुणे याच्या नव्या वास्तूतील 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मी रेणुका जोशी आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. भगवान धन्वंतरींना नमन करून कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची मी सुरुवात करते. सप्तशृंग आयुर्वेदीय चिकित्सालय ह्याच्याशी जोडलेले लेडजेन आयुर्वेद, भवस्मृती कॉस्मेटिक्स व बाणेर येथील दवाखान्यासंबंधित माहिती देण्यासाठी मी वैद्य अश्विनी मकरिये यांना आमंत्रित करते. नमस्कार, मी वैद्य अश्विनी मकरिये. आज आपण सर्वांचा हार्दिक स्वागत करते. मी तुम्हाला लिडजेन, भवस्मृती आणि सप्तशृंग आयुर्वेद क्लिनिक बाणेर अशी आपली एक शाखा जी आपण तयार केली आहे त्याविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी इथं उभी आहे. लिडजेन आयुर्वेदिक औषधी ची कंपनी आहे आपली. त्यामध्ये लिडजेन ही आयुर्वेदीय औषधांची कंपनी असून वैद्य लक्ष्मण लावगणकर, वैद्य गार्गी लावगणकर, वैद्य केदार जोशी सर, वैद्य माधव भागवत आणि श्री अमोल शेंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. याचे एम्स काय आहे? लिडजेनचे ध्येय शास्त्र आधारित, सुरक्षित व उच्च गुणवत्तेची औषधी रुग्णांपर्यंत पोहोचवणे. लिडजेनची वैशिष्ट्य: प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभवावर आधारित फॉर्म्युलेशन्स, शुद्ध आणि परीक्षित रॉ मटेरियलचा वापर, आधुनिक गुणवत्तेचा नियंत्रण प्रक्रिया, गुणाहित हा सर्वोच्च केंद्रबिंदू. लिडजेनचे संदेश काय आहे? तर औषधातून उपचार नव्हे, आरोग्याची पुनर्स्थापना. लिडजेन कंपनीचे सेक्शन यामध्ये औषध चूर्ण स्वरूपी, काढाच्या स्वरूपी, आसव, अरिष्ट, टॅबलेटच्या फॉर्ममध्ये, तसंच कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये, तेल आणि घृत अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये औषध तयार केले जातात. टोटल आपले 165 फॉर्म्युलेशन्स हे लिडजेन कंपनी तयार करत आहे. पुढचं सेक्शन म्हणजे भवस्मृती. भवस्मृती हे एक आयुर्वेदिक कॉस्मेटिक ब्रँड आहे. भवस्मृती हा वैद्य लक्ष्मण लावगणकर आणि वैद्य गार्गी लावगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यांनी एकत्र येऊन निर्माण केलेला आयुर्वेदिक तत्वांवर आधारित कॉस्मेटिक ब्रँड आहे. याचे उद्दिष्ट काय आहे? त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक तत्वाने पोषण देत सौंदर्य वाढवणे. वैशिष्ट्य: त्वचेसाठी जे हानिकारक आणि सल्फेट आणि पॅराबेन असे केमिकल्स असतात, या केमिकल फ्री आपण प्रोडक्ट्स तयार करत आहोत. तसंच सुरक्षित फॉर्म्युलेशन्स जे की आयुर्वेदिक वैद्यांद्वारा बनवलेले आहेत असे आपले स्वतःचे फॉर्म्युलेशन्स आपण याच्याने कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत. पारंपरिक आयुर्वेद व आधुनिक त्वचा रोग शास्त्रांचा संगम. प्रत्येक उत्पादनात आरोग्याचा प्रथम आपण लक्षात घेऊन आरोग्याला प्राधान्य दिलेला आहे. तत्वज्ञान काय आहे? तर स्वास्थ्यातून सौंदर्य हे भवस्मृतीचा ध्येय आहे. आपला पुढचं म्हणजे बाणेर क्लिनिक. सप्तशृंग आयुर्वेदिक चिकित्सालय बाणेर शाखा हे वैद्य लक्ष्मण लावगणकर, वैद्य गार्गी लावगणकर यांच्या मार्गदर्शनाने व श्री नितीन मेटकर आणि सौ राजेश्री मेटकर यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. बाणेर क्लिनिकचे वैशिष्ट्य काय आहेत? तर सखोल आणि अचूक आयुर्वेदीय निदान, पंचकर्म व रसायन चिकित्सा, स्त्री रोग व संतती संबंध उपाय, त्वचा व केस उपचार, होलिस्टिक वेलनेस, तसेच क्लिनिकल फॉलोअप व डेटा आधारित उपचार. याचा उद्देश रुग्णाला फक्त उपचार नव्हे तर संपूर्ण आरोग्याचा अनुभव देणे. आरोग्य, सौंदर्य, सेवा अशाच याच्यात लिडजेन, भवस्मृती आणि बाणेर क्लिनिक 3 वेगवेगळे प्रकल्प पण एकच दृष्टिकोन. शास्त्र आधारित आयुर्वेद सर्वसामान्यांपर्यंत प्रभावी,
व परिणामकारक स्वरूपात पोहोचवणे. आमच्यासाठी आयुर्वेद हा व्यवसाय नाही, तो विश्वास, जबाबदारी आणि आरोग्याचे व्रत आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. सप्तशृंग आयुर्वेदिक चिकित्सालय हे फक्त स्वास्थ्याचे नाही तर आयुर्वेदावरील श्रद्धेचे पण प्रतीक आहे. अनेक विद्यार्थ्यांना या परंपरेचा भाग होण्याची संधी लाभली व या परंपरेतून शिकून अनेक उत्तम चिकित्सकही घडले. अशाच घडलेल्या एक यशस्वी चिकित्सक म्हणजे वैद्य अदिती गुळवेलकर यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. येथील उपस्थित सर्व वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा सर्वांना माझा नमस्कार. BMSला ॲडमिशन घेताना आयुर्वेद आणि त्यातील परंपरा यांविषयी खरं तर काहीच माहिती नव्हती. सुरुवातीपासूनच म्हणजे सरांकडे जेव्हापासून शिकायला आले तेव्हा सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधण्याची खूप संधी मिळाली किंवा त्याचे खूप म्हणजे सरांकडे मी बरीच वर्ष शिकत होते. सर आणि मॅडम दोघांमुळे प्रत्यक्ष रुग्णाचं परीक्षण करणं, त्यांच्याशी संवाद साधणं किंवा आयुर्वेद विशिष्ट पद्धतीने आणि स्वतःच्याही विशिष्ट पद्धतीने केस टेकिंग करणं ह्याची खूप संधी मिळाली. अनेक ठिकाणी आणि अनेक कोर्सेसमध्ये खरं तर अशी संधी मिळत नाही. म्हणजे फील्ड वर्क हे प्रत्यक्ष करायला मिळतंच असं नाही, पण ते सरांकडे आणि मॅडमकडे अगदी सुरुवातीपासून करायला मिळालं. तसेच परंपरा म्हणजे केवळ विशिष्ट औषधेच असतात किंवा फॉर्म्युले असतात असं नाही, तर प्रत्येक परंपरेची स्वतःची एक विशिष्ट विचारधारा असते. आणि या परंपरेमध्ये जे मी अनुभवलं ते म्हणजे शास्त्राभ्यास, विचार आणि तर्क यांमधली सरलता. आपण जसे शेरलॉक होम्स किंवा व्योमकेश बक्षी यांच्या रहस्यकथा बघतो, त्याच्यामध्ये समोर दिसत असलेले पुराव्यांच्या आधारे तर्क लावून ज्याप्रमाणे अचूक ते रहस्य सोडवलं जातं, त्याप्रमाणे सरांच्या परंपरेमध्येही मी हे बघितलं की अगदी समोर दिसत असणारे साधे सरळ लक्षणं किंवा आपले अगदी साधे सरळ परीक्षणं आणि आपल्याला लक्षात येणारे हेतू हे समोर सगळं व्यवस्थित मांडलेलं असताना अगदी साध्या सरळ तर्काच्या आधारे अचूक निदानापर्यंत पोहोचणं हे या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. अर्थात यासाठी शास्त्राभ्यास आणि कष्ट मात्र तितकेच जास्ती आहेत. दिसतं तितकं ते सरळ नक्की नाहीये. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी प्रश्नांच्या आधारे तसेच अगदी अचूक प्रश्न किंवा अचूक परीक्षण याच्या आधारे अचूक निदानापर्यंत पोहोचणं हे एक वैशिष्ट्य आहे. पाठांतर आणि शास्त्राभ्यास याच्यात कसलाच शॉर्टकट बघितलेला नाहीये. सरांचं पाठांतर, मॅमचं पाठांतर किंवा एकूणच सरांचा पाठांतराविषयी आणि पाठ, अवबोध, अनुष्ठान असं आयुर्वेदाच्या अभ्यासाचं त्रिसूत्री आहे जे असायलाच पाहिजे. त्याप्रमाणे पाठांतर हे पहिलं सगळ्यात बघितलं गेलं, त्याच्यानंतर अवबोध आणि अनुष्ठान या तिन्हीचंही प्रत्यक्ष दर्शन आम्हाला सरांच्या थ्रू किंवा मॅडमच्या थ्रू बघायला मिळालं. नानांची अशी खूप भेट आमची झाली नाही, पण जेवढं आमचं नाना लावगणकर सर यांच्याशी जेवढा आमचा संवाद झाला, मला नानांचं एक वाक्य कायम लक्षात येतं. रोज मला ते आठवतं की ग्रंथ हा कितीही वेळा वाचला तरी प्रत्येक वेळी त्याच्यातून काहीतरी नवीनच सुचत जातं किंवा नवीन समजत जातं. त्याच्यावरून हे समजतं की BMS झालं, MD झालं म्हणजे विद्यार्थी दशा संपली असं नाही, तर विद्यार्थी दशा आणि शिकण्याची दशा ही कायम चालू राहते. हे वाक्य नानांनी त्यांच्या वयाच्या 80+ 85+ अशा वयामध्ये सांगितलेलं होतं. सो त्यावेळी सुद्धा त्यांचं अध्ययन, अभ्यास हे चालूच होता. त्यामुळे आमच्यासाठी ती खूप मोठी प्रेरणा आहे आणि तो खूप मोठा आदर्श आहे. सरांनी आम्हाला प्रत्येक छोटं काम किंवा प्रत्येक प्रकारचं औषध हे स्वतः तयार करून बघणं याच्यासाठी कायम पाठिंबा दिला. अकॅडमिक गोष्टी आणि वैद्यकीय प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांना शिकवणे या प्रत्येक गोष्टीला सरांचा पाठिंबा असतो. जे सर स्वतः अध्यापन करतात आणि आम्हाला सुद्धा ते अध्यापनासाठी प्रवृत्त करतात. त्यानंतर सरांकडे तुम्ही सर्व औषधं बघता, अगदी मोजक्या 16 बॉटल्स आहेत. त्याच्यामध्ये जी औषधं आहेत ती त्याचं वैशिष्ट्य असं की ते अगदी कमी औषधांमध्ये, कमी सामुग्रीमध्ये कोणत्याही प्रकारच्या व्याधीचं निदान किंवा त्याची चिकित्सा ही करता येते. म्हणजे अगदी ट्रॅव्हल किटसारखं सुद्धा ते वापरता येतं, इमर्जन्सी किटसारखं सुद्धा ते वापरता येतं. हे या परंपरेतल्या औषधांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे.
जे कुठेही हे औषधं घेऊन गेली तर चिकित्सा किमान सुरू करता येते किंवा त्या अवस्थेपुरत्याची चिकित्सा नक्की करता येते. आणि अजूनही माझ्यासारख्या इतर विद्यार्थ्यांशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला आज त्यांच्यातर्फे अजून वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतील त्यांचे. मी फक्त त्यांची एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि यशस्वी चिकित्सक वगैरे नाही. मी अजून माझी चिकित्सा आणि चिकित्सालयाचं आत्ता सुरू केलेलं आहे. यश अजून बघायचं आहे. आपल्याला वेळेचं खूप लिमिटेशन आहे, त्यामुळे मी माझे अनुभव सांगून इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आता आजचे आपले वक्ते वैद्य लक्ष्मण चंद्रकांत लावगणकर यांचा परिचय मी देते. सरांनी BAMS UG हे BSGT आयुर्वेद कॉलेज वाघोलीमधून केले असून MD हे शारीरक्रिया विषयात सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर इथून केले आहे. 20 वर्षांपेक्षा अधिक काळ सर आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. लावगणकर परंपरेतील सर 6वी पिढी आहेत. टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे गेले 12 वर्ष सर असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. सरांनी अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत व विविध आर्टिकल्स देखील पब्लिश केले आहेत. योग विद्या धाम येथे सर 2021 पासून कार्याध्यक्ष आहेत. सरांना कोविड योद्धा पुरस्कार, आयुष्यरत्न पुरस्कार, जीवन रक्षक पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. सर ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून आठवड्यातला 1 दिवस सेवा देतात. सरांची वैशिष्ट्ये म्हणजे नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण, अरिष्ट लक्षणांचे निदान व यकृत विकार, हृदरोग, मधुमेह या व्याधींच्या उपचारात सरांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. सर गेले अनेक वर्ष श्रीराम पथकाशीही जोडलेले आहेत. तर आता मी सरांना आयुर्वेदिक आहार संकल्पना याविषयी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. जुन्या वाड्यातल्या वास्तूतल्या क्लिनिकपासनं काम करून आत्ताचं असलेलं नवीन क्लिनिक की जिथे येऊन आता 4 वर्ष पूर्ण झाली आणि ती 4 वर्ष पूर्ण झाल्यामुळे किंवा त्या निमित्ताने काहीतरी एखादं कार्यक्रम घ्यावा असं गेल्या वर्षी 3 वर्ष पूर्ण झाल्यावरच डोक्यात होतं. तेव्हा काही जमलं नाही किंवा तेव्हा खूप उशीर झाला नियोजनाला. मग यावेळेला थोडा आधीपासून विचार केला की आपल्याला काय करता येईल असं डोक्यात चालू होतं. तर तेव्हा मुलं दवाखान्यात होती. म्हणलं काय करता येईल, तर काहीतरी आपण व्याख्यान घेऊया असं मुलांसमोर फक्त म्हणलो. लगेच त्याने हो सर तुम्ही फक्त आम्हाला सांगा, आम्ही काय काय काम करायचं आहे, आम्ही सगळं काय ते नियोजन करू असं त्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे 2 विषय मुख्यतः ठरवले विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि आयुर्वेदातल्या वैद्यांच्या दृष्टीने. नाडी परीक्षा असा जो जर आयुर्वेदातली सुपर स्पेशालिटी आहे आणि अवघड विषय आहे असा थोडा आधी मुलांच्या दृष्टीने अगदी प्रायमरीपासून कसं शिकवता येऊ शकेल किंवा कसं शिकता येऊ शकेल अशा विषयी थोड्या गोष्टी मांडल्या. आणि आत्ता आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जे सध्याचं सगळ्यात आपण म्हणू आरोग्याकरताचं उत्तम शस्त्र किंवा अनारोग्याकरताचं घातक ठरणारं पण शस्त्र असं असलेलं आहार अशा विचार आपण करू शकू की चांगलं आपण खाल्लं तर छान आपल्याला आरोग्य लाभणार आहे. आणि त्याच आहारामध्ये जर गडबड झाली तर निश्चितपणे व्याधित अवस्था किंवा आपण लवकर आजारी पडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने खरं तर हा विषय निवडला. खूप अगदी पदार्थांपर्यंत किंवा एकेका द्रव्यापर्यंत काही आपल्याला आजच्या एका लेक्चरमध्ये पोचता येणार नाही आहे. म्हणजे अगदी सर पनीरचेच गुण असे आहेत का किंवा काहीतरी नवीन सध्याच्या काळात आलेलं काय ओट्स ह्याचे काय गुण आहेत आपण तर अगदी तिथपर्यंत आपण आज पोचू शकणार नाही आहोत. पण आजच्या विषयामध्ये मुख्यतः आयुर्वेद दृष्ट्या आहारासंबंधातली जी तत्व आयुर्वेदाने सांगितलेली आहेत की आहार कसा घ्यावा, त्याला काय नियम आहेत, कशा स्वरूपाचे प्रकार आयुर्वेदाने आहाराचे केलेले आहेत, कुठल्या कुठल्या दृष्टीने आयुर्वेदाने आहाराकडे विचार म्हणून बघितलेलं आहे, अशा संदर्भातलं आपण आजच्या आपल्या व्याख्यानातून विषय बघणार आहोत. सगळ्यात आधी भगवान धन्वंतरी श्री गणपती आणि आमची कुलदेवता वणीची सप्तशृंगी देवी त्यांना नमस्कार करतो. आत्ता माझी ओळख करून देताना रेणुकांनी पुण्यातील आयुर्वेदाची 6वी पिढीतील वैद्य असं केल्यामुळे निश्चितच तो परंपरागत असलेला अभिमान निश्चित आहे. आणि त्यामुळे पूर्वजांचं स्मरण हे सुद्धा त्याचा एक भाग आहे. म्हणजे त्यांच्यामुळेच आज ही संधी मिळालेली आहे. म्हणजे
मला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतात कोणी की पुनर्जन्मावर तुझा विश्वास आहे का किंवा पूर्वजन्मावर तुझा विश्वास आहे का, तर मी म्हणतो हो 100% आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला एखाद्या विशिष्ट घरात जन्म मिळणं आणि त्याच्यामुळे आपण कुठल्या तरी पदापर्यंत पोचणं हे सगळ्यांना शक्य नाही होत. ते कुठेतरी पूर्वजन्मामध्ये केलेलं काहीतरी चांगलं कर्म असतं ज्याच्यामुळे आपण तिथपर्यंत पोचलेलो असतो आणि ह्या जन्मात उपलब्ध करून दिलेली ती संधी असते की आता आपण ह्याच्यावर अजून पुढे मोठं काहीतरी काम करून दाखवायचं आहे. त्यामुळे ते फक्त तिथपर्यंत आलेलं काम संपलेलं नसतं, तर ती संधी असते की मागच्या जन्मात इतकं केलंस म्हणून तुला ही ऑपॉर्च्युनिटी देतोय, आता तू ह्या जन्मात अजून काहीतरी करून दाखव. कारण आमचा योगरत्नाकर ग्रंथ सुद्धा सांगतो की आपल्याकडे जेव्हा जन्माच्या दृष्टीने हिंदू फिलॉसॉफी सांगते की 84 लक्ष योनीतून आपल्याला जावं लागतं, त्यावेळेला योगरत्नाकर ग्रंथ सांगतो की त्यातल्या 4 लक्ष मनुष्य योनी आहेत. म्हणजे उत्तम बुद्धिमत्ता या अवस्थेमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंटला 4 लक्ष संधी आहेत, थोडक्यात सांगायचं तर. किंवा इतक्या चुका आपण करू शकण्याची शक्यता आहे की तेवढी सुधारणा करायला एवढा वेळ लागण्याची शक्यता आहे, असा वेगळा अर्थ पण त्याच्यातून प्रतीत होतो. पण त्या दृष्टीने पण मी एक संधी समजतो की ज्याच्यामुळे या परंपरेमध्ये जन्म झाला आणि त्याच्यामुळे आज तुमच्या समोर खरं तर उभा आहे. सगळ्यात वरती जो फोटो आहे तो माझ्या पणजोबांचा आहे. त्यांचे आजोबा पुण्यामध्ये आले. पेशव्यांच्या काळामध्ये त्यांना पुण्यामध्ये बोलवून घेतल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये मिळतो. आणि पणजोबांचा त्यावेळेची ख्यातीच त्यांची अशी होती की त्यांना प्राणाचारी अशीच पदवी होती. म्हणजे त्यांनी एखाद्या रुग्णाचं परीक्षण केलं आणि तो बरा होणार असं सांगितलं तर तो 100% बरा होणार. आणि त्यांनी जर एखाद्या रुग्णाच्या संदर्भात सांगितलं हा बरा होण्याची शक्यता नाही, तर कोणीही त्यांना वाचवू शकायचं नाही. गुरुदेव रानडे हे त्यांचे एका रुग्णांपैकी एक रुग्ण गुरुदेव रानडे हे होते. त्यांचा ब्रेन टीबी त्यांच्या चिकित्सेने बरा झालेला होता. त्या काळात म्हणजे हे साधारण लोकमान्य टिळकांच्या समकालीन असलेला त्यांचा काळ होता. त्याच्यानंतर माझे आजोबा आणि चुलत आजोबांचे फोटो आहेत. त्यांच्यापैकी माझे आजोबा हे होते ते विशेष करून रसौषधी, याचा अर्थ आमच्यानुसार ज्याला धातू भस्म किंवा वेगवेगळी मिनरल्स ओअर्स अशी वापरून केलेली जी औषधं असतात त्याच्यात प्रावीण्य असलेले होते आणि त्या औषधांचा मुख्यतः वापर त्यांच्या चिकित्सेमध्ये होता. आणि चुलत आजोबांचा वापर हा मुख्यतः वनौषधींवर म्हणजे पूर्णपणे वनस्पती औषधं ते त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये वापरत होते. म्हणजे आयुर्वेद दृष्ट्या विचारायचं झालं तर काही जणांचे अगदी असा समज असतो की हा आयुर्वेद म्हणजे कुठल्या तरी वनस्पतीची भुकटी देतात आणि त्यांनी बरं करतात. तर तसं नाही, तर एवढी वाईड रेंज औषधांमध्ये उपलब्ध आहे की एकाच परंपरेत शिकलेले 2 समकालीन वैद्य सुद्धा वेगवेगळी सगळी औषधं वापरू शकतात. एवढं समृद्ध शास्त्र आहे, हे त्याचे पुरावा आहे. नेक्स्ट माझ्या काकांचा फोटो आहे, बाळासाहेब लावगणकर. त्यांनी त्यांच्या काळामध्ये आयुर्वेदाला जोड योगशास्त्राची पण दिली आणि योग विद्याधाम पुणे नावाच्या संस्थेची स्थापना केली. आज नारायणपेठेमध्ये त्याचं कार्यालय आहे. दिवसभरात वेगवेगळ्या 5 ते 10 बॅचेस होतात. आपले 250 साधक रोजचे साधारण वर्गांवरती येत असतात. त्याच्यातही योगोपचार नावाची एक बॅच आहे की ज्याच्यामध्ये मी आणि डॉक्टर दामले सर असे आम्ही रुग्णांना मार्गदर्शन करून त्यांच्याकरताचे योगोपचार त्या ठिकाणी केले जातात. त्यांच्या दवाखान्याचं वैशिष्ट्य त्यावेळेला त्या काळातलं असं होतं की साधारण 1960s 1970मध्ये जेव्हा ॲलोपॅथीचा खूप पगडा होता आणि आयुर्वेद म्हणजे कोणीच घेत नाही अशी जेव्हा परिस्थिती होती, त्यावेळेला त्यांच्या दवाखान्यामध्ये शुद्ध आयुर्वेदीय प्रॅक्टिस करत असताना 6 कंपाऊंडर्स होते. म्हणजे इतकी प्रचंड प्रॅक्टिस त्यावेळेला त्यांची होती. आणि नंतर उजवीकडचा फोटो माझ्या वडिलांचा आहे. त्यांच्यामुळे मी आहे. फर्स्ट इयरपासूनच म्हणजे मला खरं तर अगदी पहिल्या काही राऊंडमध्ये पुण्यात ॲडमिशन मिळाली नव्हती आणि मग मुंबईच्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली. नंतरच्या राऊंडमध्ये पुण्यात जेव्हा परत आलो तेव्हा ते कॉलेज लांब, मग आल्यानंतर दमणं, आलो की मी लगेच झोपणं, असं जरा एक 2-4 दिवस झालं. ते काय पहिला काळ असेल, एक 2-4 दिवसांनी त्यांनी मी आलो कॉलेजमधून आणि येऊन झोपलो. त्यांनी मला येऊन उठवलं, तुला झोपण्याकरता पुण्यात आणलेलं नाही, त्यामुळे आवरायचं आणि दवाखान्यात यायचं. फर्स्ट इयर BMSची गोष्ट आहे. तेव्हा काय कळणार होतं, कसा अभ्यास करणार होतो, काय खरं कल्पना पण नव्हती. पण तेव्हापासून ते दवाखान्यात जाणं सुरू झालं आणि अभ्यास सुरू झाला, तो आजपर्यंत चालू आहे. त्याच्यानंतरच कळत गेलं की अरे नाही, हे दवाखान्यातलंच शिकणं हेच शिकणं आहे. तिथेच रुग्णांसमोरच शिकायला पाहिजे, तिथेच ग्रंथ बघायला पाहिजे, तिथेच वाचन करायला पाहिजे, परत पुन्हा वाचायला पाहिजे. ह्याच पद्धतीने शिकण्याची पद्धती आहे. आणि त्याच्यातून आणि मात्र त्यांना कुठलाही प्रश्न विचारायला गेलो की त्यांचं भगवद्गीतेतलं एक उत्तर ठरलेलं असायचं, उद्धरेत आत्मनः आत्मानं. स्वतःचा उद्धार हा स्वतःचा स्वतः करायचा असतो, तेव्हा तुझं तू बघ काय करायचं ते.
फक्त आपण अभ्यास करून त्यांना प्रश्न विचारल्यानंतर मात्र उत्तरं छान मिळायची. त्यामुळे त्याच्यातून अजून इंटरेस्ट यायचा, मग अजून अजून काहीतरी वाचून द्यायचं, मग अजून काहीतरी त्यांना विचारायचं, असं थोड्याशा गोष्टी सुरू झाल्या. विषयाकडे येऊया. आजचा विषय आयुर्वेदा दृष्टिकोनातून आहाराची संकल्पना. थोडंसं शरीराची अवस्था आपण समजून घेऊ, शरीराला का आहाराची गरज आहे, आणि मग आहाराकडे येऊ. आयुर्वेदाने शरीराची हे सांगताना सांगितलं की शीर्यतेतच शरीरम, नित्य जे झिजत जातं तेच शरीर आहे. त्यामुळे रोज कुठल्या ना कुठल्या तरी सेल्स डेड होणार आहेत, त्याच्या जागी नवीन सेल्स येणार आहेत, अजून डेड होणार आहेत, अशा स्वरूपामध्ये ही गोष्ट घडत जाणार आहे. त्यामुळे त्याचं पूर्ण करण्याकरता आहाराचीच आवश्यकता आहे. की रोजच्या पेशी मेलेल्या आहेत, त्याच्या जागी नवीन पेशी तयार व्हायला पाहिजेत, नवीन शरीर धातू तयार व्हायला पाहिजेत, त्यांचं पोषण व्हायला पाहिजे. ते आपण फक्त आणि फक्त आहारातूनच करू शकतो, आणि त्याच्याकरता शरीराला आहाराची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आहाराचा समावेश आयुर्वेदाने त्रय उपस्तंभ, 3 मुख्य ज्या गोष्टी, उपस्तंभ इज ट्रायपॉड, की एखादा कुठलाही माठ असेल किंवा कुठली गोष्ट असेल त्याला 3 खांब तरी लागतात तरच ते उभं राहू शकतो. 2 खांबांवर उभं नाही राहू शकत. त्यामुळे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, आपला डाएट काय असला पाहिजे, आपली झोप कशी असली पाहिजे, आणि आपलं ब्रह्मचर्य व्रत म्हणजे मैथुन विषयक नियमांचं आपण कशा स्वरूपामध्ये पालन केलं पाहिजे, ह्या 3 गोष्टींवर मुख्यतः आपलं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे त्या 3 बेसिक गोष्टींपैकी महत्त्वाचा विषय हा आहार आहे. नेक्स्ट. मग आयुर्वेदाने आहाराची व्याख्या तरी काय केली, डाएटची व्याख्या नक्की आयुर्वेदानुसार काय आहे. आहारीयते इति आहारः अन्नपानादि सर्व पोषणार्थम. इथे अजून एक थोडासा पाठभेद आहे, ज्या पाठभेदामध्ये असं आहे की आहारीयते अन्ननलिकायाः इति आहारः, म्हणजे अन्ननलिकेद्वारे आपण जे ग्रहण करतो, जे शरीराच्या पोषणाकरता म्हणून उपयोगी गोष्टी आहे, त्याला आपण आहार म्हणणार. मग त्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या, द्रव आल्या, घन आल्या, इतर आल्या, सगळ्या आल्या. म्हणजे अगदी रोजचं पाणी पिणं कसं असावं, पाण्याचे नियम काय असावेत, पाणी किती प्यावं, आहार कुठलं खावं, व्हेज खावं का नॉनव्हेज खावं, कुठल्या गुणांचं खावं, या सर्व गोष्टी आहार या संदर्भात आहेत. कारण जी गोष्ट आपण पोषणार्थ म्हणून शरीरामध्ये सेवन करणार आहोत त्याचं पचन होणार आहे, आणि पचन झाल्यानंतर ॲब्सॉर्प्शन होऊनच ते आपल्या शरीराला उपयोगी होणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आवश्यक आहे की आहार, घेतलेल्या आहाराचं पचन होणं, आणि त्यामुळे जे जे द्रव असेल, घन असेल, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे आयुर्वेदाने तर त्याचे मुख्य 4 प्रकार केलेत, आशीत, पीत, खादित आणि लीढ. म्हणजे नुसतं खाण्यायोग्य, चावून खाण्यायोग्य, चाटून खाण्यायोग्य आणि पिण्यायोग्य, असा वेगवेगळ्या प्रकारचा आहार असतो. जी अगदी मधासारखी गोष्ट आहे, सॉस सारखी गोष्ट आहे, ही आपण चाटूनच खातो. चिंचेसारखी गोष्ट आधी चोखून खातो, त्याचा रस आपण सेवन करतो, आणि मग आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो, त्यांनी रुची प्राप्त होते. कडक काही गोष्टी यात नीट चावूनच खाव्या लागतात, त्या नुसत्या गिळून चालत नाहीत. म्हणून इतक्या बेसिक पासून आहाराचं क्लासिफिकेशन सुद्धा आयुर्वेदाने केलेलं आहे की कुठल्या फॉर्म मधला आहार आहे तिथपासून तुम्हाला विचार करायचा आहे. नेक्स्ट. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, आपण सगळे म्हणतो. अन्नम ब्रह्ममिति व्यजानात अन्नादेव खलु इमानी भूतानी जायन्ते. आपली सर्व जीवसृष्टी जी आहे ती सगळी अन्नावरतीच अवलंबून आहे, अन्नातूनच उत्पन्न झालेली आहे. व वनस्पती असतील त्याही, वनस्पती किंवा मांस आपण खातो म्हणून आपणही सर्व गोष्टी. आज आपल्याला खाणारे म्हणजे जपानसारख्या देशामध्ये कदाचित आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, अन्न म्हणून ह्युमन मीट वापरायला सुरुवात झालेली आहे. ह्युमन मीट. आणि ज्यांना ह्युमन मीट खायचं आहे अशा लोकांची स्पेशल कॅटेगरी केलेली असते की आम्हाला खायचं आहे, आणि त्यांच्याकरताचं मीठ तयार करण्याची पद्धती त्यांनी स्वतंत्र डेव्हलप केलेली आहे. म्हणजे त्या माणसाचं पोषण कसं असावं, तो हेल्दीच असला पाहिजे, त्याला कुठला आजार नाही झाला पाहिजे, त्याच्याकरता त्यांनी कसं जगावं याची नियमावली असते. त्यांनी तसंच जगावं लागतं, तसंच मरावं लागतं, तर त्याचं मीठ वापरलं जातं, नाही तर नाही. तर त्याचं मीठ वापरण्याकरता त्याच्या फॅमिलीला नंतर एक्स अमाऊंट ऑफ पैसे मिळतात. म्हणजे अन्न ही इतकी गोष्ट आहे की आपण म्हणतो की अरे हां, एका जीवावर दुसरा जीव अवलंबून आहे. हो, प्रत्यक्ष आपल्यावर सुद्धा दुसरा जीव अवलंबून आहे, म्हणजे आपल्या मांसावर सुद्धा दुसरा जीव अवलंबून आहे. त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये अन्नाला ब्रह्म किंवा निर्माता म्हणलंय, कारण सर्व प्राणी आहारापासून आहेत. तैत्तिरीय उपनिषदातलाच अजून एक आहारात पुरुषः किंवा अन्नात पुरुषः, अन्नामधून पुरुषाची उत्पत्ती. आहाराचं महत्व. आहार काय काय करतो. आहारः प्रीणनः सद्यो बलदेहधारकः
समुत्साह स्मृती ओज अग्निवर्धन. म्हणजे काय काय अगदी प्रीणन साधं समाधान मिळणं इतक्या छोट्या गोष्टीपासून सुरू होतो. जे भूक भागणं तर पहिला पुढचा भाग आहे. ज्यांना आईस्क्रीम आवडतं किंवा इतर काहीतरी आवडतं, नुसतं एक चमचा खाल्लं, हा बस छान, आता मला काही नाही दिलं तरी चालेल, आता मी कितीही वेळ काम करू शकतो. हे काय आहे? ही फक्त प्रीणन तृप्ती आहे. तात्कालिक केलेलं त्यांनी मनाचं पोषण आहे, त्या क्षणी केलेलं पोषण आहे. जे आपण एखादी गोष्ट ज्यावेळेला म्हणतो की याचं ऍब्सॉर्प्शन किती वेळाने होणार आहे, मग त्याचं काम होणार आहे. अहो नाही ना, जिभेवर ठेवल्या ठेवल्या ऍब्सॉर्प्शन झालं ना, त्यांनी काम सुरू केलं, मनाचं प्रेरण करून सुरू केलं. जे आहारामध्ये तितक्यापासूनच्या क्वालिटीज आहेत की अगदी जिभेपासून, म्हणून तर औषधं सुद्धा जिभेवर काम ठेवल्यापासून काम करणारी आहेत ना, की ज्याच्यात इमर्जन्सी काम हवंय. जिभेच्या खाली चाटवा, लगेच आम्हाला फरक जाणवेल. कारण तितक्या लवकर ॲसिमिलेशन ॲब्सॉर्प्शन सुरू होऊ शकतं. तसाच आहार आहे, प्रीणन करतो, सद्यो बलदाहकारक, लगेचच्या लगेच बल देणार आहे, ताकद टिकवून ठेवणारा आहे. 4 दिवस ताप असलेलं मूल असतं, काही खातपीत नसतं, असं मलूल होऊन पडलेलं असतं. आज भात खाल्लाय, लगेच उड्या मारून टुणटुणीत होतो, लगेच खेळायला सुरुवात करतो. हे काय आहे? सद्यो बलदायक आहे. हा अगदी न्यूट्रिशन, पोषण, मग वेट किती आहे, अंक किती आहे, या क्रायटेरियापर्यंत त्या बलाचं मोजमाप नाहीये. पण इमिजिएट त्याच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या, हे सुद्धा बलदर्शक आहे, त्याची ताकद दाखवणारं आहे, त्यामुळे बल देणारं आहे. देहधारक आहे, शरीर धरून ठेवणारं आहे. मृत्यूच्या पूर्वी आपण आता इथे बरेच ज्येष्ठ किंवा श्री वयातले पण लोक आहेत, ज्यांनी बघितलं असेल की दीर्घायुनी किंवा असं आयुद्वारे होणारी ज्यांचा मृत्यू असतो, त्याच्यात ते सांगतात शेवटचे ना 8 दिवस काही अन्न पाणी पण घेत नव्हती आई. म्हणजेच काय, देहधारण कर्म कमी कमी होत गेलं, आहाराने देहधारण केलं नाही आणि मृत्यू आला. त्यामुळे देहधारण करण्याची क्षमता असलेलं अन्न आहे की ज्याने देहधारण होणार आहे. समुत्साह आपल्याला नियमित उत्साह देणार आहे, आणि ओज स्मृती अग्निवर्धन करणार आहे. स्मृतीवर्धन करणारं सुद्धा सांगितलेलं आहे आहार, आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की बुद्धी स्मृतीचं पोषण आहार करू शकतो. कारण आहारातल्या काही गोष्टी सूक्ष्म आहेत, ज्या तिथपर्यंत पोहोचतात, त्याचं पोषण करतात, इथपर्यंत करू शकणार आहे. न च आहार समम किंचित भैषज्यम उपलभ्यते शक्यते अपि अन्न मात्रेण नरः कर्तुम निरामया. न च आहार समम, आहारासारखं दुसरं कुठलं औषध पण नाही, असं सुद्धा शास्त्र सांगतं. म्हणजे काय की एखादा रोगी आहे, तर तुला ह्या कारणांमुळे झालंय बाबा, त्यामुळे तू ह्या प्रकारचा आहार घेऊ नकोस, आणि हे खाल्लंस की तुला बरं वाटणार आहे, तुझ्या शरीरातलं धातूंचं पोषण सुधारणार आहे, तुझे दोष समस्थिती येणार आहेत, त्यामुळे तू हे खा. की त्याच्याकरता आहार हेच औषध झालं. कधी कधी रुग्णांना फोन आल्यानंतर काहीतरी सांगतात, सर असं असं होतं, मी फक्त कितीतरी विद्यार्थी असतात त्यांना सांग, फक्त त्यांना सकाळ संध्याकाळ फक्त दूध तूप घ्यायला सांग, तेवढं घेतलं त्यांनी की त्यांना बरं वाटेल. याचा अर्थ काय? दूध तूप हे आहारातलीच द्रव्य आहेत, ते औषधाप्रमाणे काम करणारं आपण वापरलं, त्याचं त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्याचं प्रिन्सिपल वापरून घेतलं. त्यामुळे तिथे आहार हाच औषध झाला त्यांच्याकरता, वेगळं आणखीन औषध देण्याची गरज पडली नाही. काही पेशंटना सांगतो काही नाही, फक्त साडीच्या लाह्या आणा, त्या एक लिटरभर पाण्यात घाला, एकदा एक उकळी आणा, आणि ते पाणी फक्त तुम्ही प्या दिवसभर. जे माझा कित्येकातला अनुभव आहे की IV पेक्षा सुद्धा असे जे मलूल पडलेले लोक आहेत ना, साडीच्या लाह्याचं पाणी अगदी थोडं 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 द्या, एका दिवसात उभे राहतात लोक, अक्षरशः एका दिवसात उभे राहतात. त्यामुळे आहार हेच भैषज्य आहे, तेच औषध आहे, उत्तम औषध आहे. फक्त त्याला पुन्हा योग्य प्रमाणात पाहिजे, योग्य गुणाचा पाहिजे, आपल्याला कुठला सूट होतोय, सात्म्य होतोय हे समजून घेऊन करायला पाहिजे. नेक्स्ट, आहार विधी विशेष. आता हे सांगताना त्या आहाराचे गुण कसे समजून घ्यावे किंवा त्याची कुठली गोष्टींकडे लक्ष द्यावं, याच्याकरता आयुर्वेदाने 2 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे प्रत्यक्ष आहाराचे गुणधर्म समजून घेण्याची पद्धत, आणि दुसरं आपण नियमित आहार घेताना तो कशा प्रकारे घ्यावा. तर हे जे आहेत ते थोडेसे आहाराचे गुण समजून घेण्याची पद्धत आहे, त्यानुसार कसा घ्यावा याच्याकरता आलेलं चरकशास्त्रामध्ये जे चरक संहितेमधलं सूत्र आहे, आहार विधी विशेषायतनानि भवन्ति तद्यथा प्रकृती करण संयोग राशी देश काल उपयोग संस्था उपभोक्ता इति अष्टमानी. 8 गोष्टी सांगितल्या.
प्रकृती, आता जशी मनुष्याची प्रकृती असते ना, आपली एक विशिष्ट शरीराची ठेवण असते. मी बारीकच आहे, अमका जाडच आहे, याचे केस कुरळेच आहेत, हा उंचच आहे, हा बुटकाच आहे, याला नेहमी कमीच भूक लागते, याला नेहमी जास्तच भूक लागते, याला झोप जास्तच लागते, याला कमी पुरते. ही सगळी त्याची त्याची प्रकृती ठरवणारी आहे, त्याचं दोषाधिक्य ठरवतं. तसंच प्रत्येक आहार्य द्रव्याची पण प्रकृती आहे, त्याचे त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत. मूग पचायला हलकेच आहेत, हे त्याची प्रकृती आहे. मांसामधलं सुद्धा बोकडाचं मांस हे तुलनेने पचायला हलकं आहे उरलेल्या मांसांपेक्षा. पण तेच वाराह मांस, डुकराचं मांस हे पचायला अत्यंत जड आहे. श्रीखंडासारखं उदाहरण, जो प्रोसेस केलेला पदार्थ आहे तो पचायला जड आहे, गुरुस्निग्ध आहे. त्यामुळे ही त्याची त्याची त्या त्या पदार्थाची प्रकृती आहे, ती समजून घ्यायला पाहिजे ते खाताना. म्हणून हा नियम आला की प्रकृती समजून घ्या, कोणाची? त्या त्या द्रव्याची. आणि त्या द्रव्याच्या प्रकृतीनुसार मला काय खायचंय हे मला ठरवायला लागणार आहे. मग मला आत्ता नाही नीट पचते, तर पचायला हलक्या गोष्टी कुठल्या आहेत तेवढ्या शोधूया आणि तेवढ्याच खाऊया, कारण आत्ता माझं पचन बिघडलंय. आत्ता मला छान थंडी आहे, माझं पचन चांगलं आहे, मला वजन वाढवायचं आहे, मला छान व्यायाम पण करायचा आहे, मग छान पचायला गुरु असलेलं व्यवस्थित खा, मग माझं वजन वाढेल, मला ताकद वाढेल, सगळं होईल. त्यामुळे त्या पदार्थाची प्रकृती समजा आणि करा. दुसरं आहे करण. करण ही गोष्ट आपल्या शास्त्रात किंवा आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये ना इतकी रुजलेली आहे ना, ती खरं शास्त्र म्हणून सांगायची आवश्यकताच नाही. करण याचा अर्थ संस्कार. आणि संस्कार, आयुर्वेद असं सांगतं की संस्कार होई गुणांतराधान. संस्कारांनी गुणांमध्ये बदल होतो, आपण व्यक्तीच्याही बघतो. तसंच आहार आहेत. कुठले कुठले संस्कार सांगितलेत? अगदी सोपं, शौचपासून, म्हणजे धुवून घ्या बाबा. बाजारातून फळं आणल्या, भाज्या आणल्या, त्या जरा व्यवस्थित धुवून घ्या, निवडून घ्या, कचरा नाही ना बघा, स्वच्छ आहे ना बघा. म्हणजे त्याच्यातली अनिष्ट घटक काढून टाका आणि इष्ट घटक घ्या. इथपासनं मंथनासारखा संस्कार, घुसळणे, की दही ऑब्स्ट्रक्शन करणार आहे, पचायला जड आहे, ठेवलं की असं पाणी पाझरतं, तेच घुसळून घ्या. उत्तम झालेलं ताक आहे, तेच पचायला हलकं आहे, छान चव देणार आहे, पोषण करणार आहे. लगेच गुणांमध्ये फरक पडला, साध्या घुसळण्यासारख्या. मग त्याच्यापुढे सध्या तर आपण किती शॅलो फ्राय, डीप फ्राय, एटसेट्रा एटसेट्रा हे सगळे संस्कारच तर करतो. आणि आपल्या जुन्या पिढीतल्या गृहिणींना इतके चांगले संस्कार माहिती होते, माहितीये का? उत्तम संस्कार माहिती होते. बटाट्याची भाजी कशी करावी, परतून केलेल्या बटाट्यामध्ये हळद का घालावी, तो तेलावर परतलेला बटाटा वेगळा, तुपावर परतलेला वेगळा का? म्हणजे उपासाची बटाट्याची भाजी करायची असेल तर त्याला तुपाची फोडणी द्यायची, त्याच्यात हळद नाहीये. पण ती नुसती करायची असेल तर ती तेलाची फोडणी द्यायची. आत्ता सायन्स सांगतं, वेन पोटॅटो कुक्ड इन ऑइल इट बिकम्स कार्सिनोजेनिक, म्हणजे त्याने कॅन्सर होऊ शकतो. पण वेन वी ऍड टर्मरिक टू इट, आपण त्याच्यात हळद घातली की तो होत नाही. आणि ते आपल्या लोकांना आधीच माहिती होतं. त्यामुळे त्याच संस्कारांनी आपले लोक ते करत होते, त्या पद्धती माहिती होत्या, आपणच त्या घालवल्या आणि आपण पिझ्झा पास्ताच्या मागे लागलो. त्या चूक असं नाही, ते तिथल्यानुसार, तिथल्या हवामानानुसार त्यांच्या गुणांना ते पचतं, त्यामुळे त्यांनी काही त्रास होत नाही. हे आहे प्रकृतीकरण. तिसरं आहे संयोग. कुठल्या गोष्टी एकत्र कराव्या आणि कुठल्या गोष्टी नाही कराव्या. चुकीच्या गोष्टी एकत्र केल्या तर ते विरुद्धांना होतं, पण चांगल्या गोष्टी एकत्र करायला आपल्याकडे परवानगी दिली की आपल्याकडे म्हणीत आहे दुग्ध शर्करा योग. दुग्ध शर्करा योग हा छान असतो असं आपल्याला मराठी भाषा पण सांगते, कारण दूध आणि साखर एकत्र केलं की त्याचे गुण वाढतात, खराब काही होत नाही. पण आपण दही, दूध, भात, मीठ खातो. एक उष्ण, एक थंड, एक चिकट, एक पातळ आणि मीठ सगळं पाझरवणार. मग ते शरीरात जाऊन चिखलच करणार ना, त्रासच देणार. त्यामुळे संयोग कशाचा करावा ते महत्वाचं आहे, ते सिलेक्ट करायला पाहिजे. सध्याचे शेफ शोज बघू नका, वाटेल ते कशात काही घातलेलं असतं. त्याचं काय टेस्टच्या नावाखाली काय वाटेल त्या गोष्टी एकत्र करतात. राशी, मात्रा दोन प्रकारांवर अवलंबून आहे. एक तर एका पदार्थाची किती असावी आणि पूर्ण ताट मिळून किती असावी.
म्हणून सांगितलंय सर्वग्रह आणि परिग्रह. एका वेळेला मी 10 पोळ्या आणि भाजी खातो. पूर्ण ताट वाढल्यावर 10 पोळ्या नाही येत जाणार, कमी कर. नाही तर मी पुऱ्या पण आहेत, भाकरी पण आहे, भात पण आहे, अजून 4 गोष्टी आहेत आणि तरी मी 10 पोळ्या खाणार, नाही चालणार. त्यामुळे सर्वग्रह आणि परिग्रह राशी दोन्हीचा विचार करायचा आहे की एक एक पदार्थ खायचा असेल तर त्याची किती मात्रा असावी, सगळे मिळून खायचं असेल तर त्याची मात्रा किती असावी. पूर्वीच आपलं ताट वाढण्याची पद्धत किती छान होती हो. सगळ्यात लांब मीठ, लिंबू सगळ्यात कमी होतं. मग चटणी कोशिंबीर तेही तेवढंच खायचंय. भाजी आमटी वगैरे जरा व्यवस्थित खायचंय, ते जरा मोठ्या करून. मग भात पोळीमध्ये की ज्याला लावून व्यवस्थित खाय. तोंडी लावणं लांबच वाढायचंय, तोंडी लावण्या इतकंच खायचंय. आणि आता लोणचं पोळीच मी खातो. जे तोंडी लावणं होतं त्याचीच भाजी केली, मग त्रास देणारच ना. का देणार नाही? कारण आम्ही राशी फॉलो करत नाही होत. त्याची जेवढी मात्रा सांगितली ती फॉलो करत नाही होत. त्याची तेवढी मात्रा फॉलो केली तर आम्हाला त्रास होणार नाही. कधीतरी लोणचं घेतलं, थोड्या प्रमाणात घेतलं तर खायला परवानगी आहे. रोजच लोणचं घेतलं, भरपूर घेतलं, नाही चालणार. प्रकृतीकरण संयोग, राशी, देश, तो पदार्थ कुठल्या भूमीत उत्पन्न झालाय त्याच्यावर त्याचे कॅरेक्टर्स ठरतात. कोकणातलाच आंबा का खातो आपण? हापूस खायचा तोच का खायचा? बलसाड हापूस पण मिळतो का नाही? त्याची चव आणि ह्याची चव एक असते का? नसते. राजस्थानातून आलेली मिरची बघा, इतकं तीक्ष्ण त्याचं उत्तम असतं की त्याचा वास घेतला तरी तिखट जाणवतो, कारण त्या क्वालिटीचं ते तयार झालेलं आहे. त्यामुळे जिथे जो पदार्थ तयार झालाय तिथे पहिल्यापासून कुठला पदार्थ तयार होतो त्याचा अभ्यास करून तिथून तो निवडा. ज्या क्षेत्रात आपण खाणार आहोत तिथे तो पदार्थ पचण्याची शक्यता आहे का नाही ते ठरवा. आणि नाही तर प्रमाणात खा. थोडंच खाऊन बघतो, पुरेसं आहे, बघूया. म्हणून देश महत्वाचा आहे की कुठल्या देशात. आणि आता तर काय झालंय, आपण हायब्रिडायझेशन मध्ये कुठलाही पदार्थ कुठेही आणि कुठल्याही काळात पिकवतो. कुठलाही पदार्थ कुठेही आणि कुठल्याही काळात पिकवतो. मुंबई पुणे ही 2 अशी शहरं आहेत की ज्याच्यात तुम्हाला 12 महिने सर्व वस्तू मिळतात. आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे कुठे आत्ता सीझन सप्टेंबर पासून कलिंगड, आणि खाणारे लोक आहेत आणि मग आजारी पडतात. अहो तो देशच योग्य नाही तेव्हा काळच नाही. प्रकृतीकरण संयोग, राशी, देश, काळ, अन्न खाण्याची वेळ आणि हंगाम, कुठल्या ऋतूत काय खातो. इथे जो आहे तो साधारणपणे ऋतू महिना याच्यानुसारच अपेक्षित आहे. शिवाय काळ मी पुढच्या याच्यात अजून एक येणार आहे की कुठल्या ऋतूत काय खावं, ऋतुचर्येनुसार खावं का नाही खावं, उन्हाळ्यामध्ये काय खावं, थंडीमध्ये काय खावं, कसं खावं, हे काळावर अवलंबून. कारण त्या पदार्थाला विशिष्ट गुण आहेत, त्या काळानुसार होणारे बदल आहेत, ते बदल शरीरामध्ये होणार आहेत. म्हणजे पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या वात वाढतो, आपला अग्नी मंद होतो, पचन नीट होत नाही. आणि पचन नीट नाही झाल्यानंतर आपण उगाच गुरु वाटेल ते खात बसलो, श्रीखंडच रोज खातोय, अजून काहीतरी खातोय, पचण्याची शक्यताच नाही हो. नका खाऊ त्या काळात. आपलं धर्मशास्त्र सुद्धा उत्तम होतं. चातुर्मास कधी सुरू होतो? आषाढी एकादशीला. कधी संपतो? कार्तिक एकादशीला. का? आषाढामध्ये पाऊस सगळ्यात जास्त असतो. नॉनव्हेज खाऊ नका, पचणारच नाही. पण आम्ही फक्त श्रावणापुरते पाळतो आणि कुठल्या दिवशी श्रावण संपतोय की रांगा. अहो नाही हो, अजून पावसाळ्याचे नाहीये पचणार. पालेभाज्या अत्यंत अस्वच्छ दूषित पावसाळ्यात येतात, खाऊ नये, खाल्ल्या जातात. त्यामुळे कुठल्या काळात काय खावं हे पण गोष्ट महत्वाची. इथे आहे उपयोग व्यवस्था नावाचा शब्द येतो. म्हणजे खाण्याचे नियम ते पुढच्या स्लाइडमध्ये येणार आहेत. पण उपयोग करता म्हणजे मी स्वतः, म्हणजे प्रत्येक व्यक्ती. म्हणजे हे सगळं मला कळलं, कुठला देश आहे, काय संयोग करावा, अंक करावा, तरी माझी एक विशिष्ट प्रकृती आहे ना, माझी एक विशिष्ट पचनशक्ती आहे, माझी एक विशिष्ट मानसिकता आहे. मानसिकता हा सुद्धा त्यातला भाग असतो. आयुर्वेदाने एक गोष्ट सांगितली, सात्म्य नावाची.
सात्म्य म्हणजे सात्म्यम नामतत् यत आत्मनी उपशेते. माझ्या मनाला जे बरं वाटेल ते मी करायला पाहिजे. हा, तसंच मला जे योग्य आहे, मला जे पचेल ते मी खायला पाहिजे माझ्या प्रकृतीनुसार. मी उद्यापासून जिम मध्ये जाणार आहे, 6 अंडी 6 केळी. अरे राजा, तू कधी आयुष्यात खाल्लंय का? नाही खाल्लं, पण बॉडी व्हायला पाहिजे. नको खाऊ ना, पण मग तुझ्या शरीराला त्याची सवयच नाही, कसं खाऊन चालेल? तुझ्या शरीराला काय खाऊन तुझं वजन व्यवस्थित राहतं? हा, मग तू हे खा ना, की तुला या पदार्थाची सवय आहे, ते तुला चांगलं पचणार आहे, ते तुला ताकद देणार आहे. तू कशाला वेगळं काहीतरी उगाच प्रयत्न करायला जातो? त्यामुळे आपली एक विशिष्ट प्रकृती आहे ना. आता जसं वातपित्त कफाचाच विचार करायचा झाला तर बहुतांश वातप्रकृतीच्या व्यक्तींमधला अग्नी किंवा पचनशक्ती ही खूप विषम असते. म्हणजे कधी पचतं कधी नाही पचत हे अगदी प्रकृती अग्नी संबंध शास्त्रात वर्णन केलेलं नाही, पण बऱ्याच जणांमध्ये दिसतं. कधी पचतं नाही, कधी नाही पचत. तर आपला पण ठरवा, मला आज भूक आहे का नाही आहे? मला भूक नाही तर मी नाही खाल्लं पाहिजे, मला भूक आहे तर मी खाल्लं पाहिजे. त्यात ज्यांचा तीक्ष्णाग्नी असतो, म्हणजे ज्यांना काय वाटेल ते खाल्लं तरी पचतं, त्यांनी खायलाच पाहिजे 4 वेळा. त्यांनी नाही खाल्लं तर त्यांना त्रास होईल. आणि तिसऱ्या व्यक्तीत त्यांना कमीच भूक लागते, थोडंसं खाल्लं तरी माझं पोट भरतं. तर तू नको खाऊ बाबा जास्त, 2दाच खा, थोडंसंच खा, काही त्याच्यापेक्षा जास्त खाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोण आहे, कोणाला आहार द्यायचा आहे, त्यांनी स्वतःची तब्येत, स्वतःची प्रकृती, स्वतःची पचनशक्ती बघून गोष्टी ठरवायच्या. म्हणून आयुर्वेद नियम करताना आयुर्वेदाने प्रिन्सिपलवरती आधारित नियम केला, सर्वसामान्य नियम नाही केला. आता हे आहार सेवनाचे नियम आहेत काही काही. तत्र इदम आहार विधी विधानम अरोगाणाम आतुराणाम च अपि केशांचित काले प्रकृती एव हिततमम भुंजानम. हिततमम ह्या प्रकारचे नियम पाळले तर रोगी असेल किंवा निरोगी माणूस असेल, दोघांची सुद्धा प्रकृती सुधारण्याला किंवा चांगली राहण्याकरता चांगली मदत होईल. अशा करता आहेत. त्याच्यातल्या गोष्टी आहेत उष्णमशनीयात, स्निग्धमशनीयात. आपण डायरेक्ट खाली जाऊया. उष्ण आणि स्निग्ध असावं. नेहमी ताजं गरम अन्न खावं. शास्त्र सांगतं असं जर खाल्लं तर तुमचा अग्नी जो आहे, पचनशक्ती आहे, ती प्रज्वलित होते, वात अनुलोम होतो, त्याला योग्य दिशा मिळते, कुठलीही खाल्लेली गोष्ट लवकर पचायला मदत होते. म्हणून ताजं आणि गरम खा. गरम खा याचा अर्थ फ्रीजमधलं काढून गरम करून नाही. ते पर्युषित असतं, ते शिळं असतं. शिळं होऊन ते गरम, ते अजून गुरु झालेलं असतं, ते त्याच्यात फार संस्कार होणार नाहीत. त्यामुळे शक्यतो ताजं आणि गरम खा. तसंच स्निग्ध खा. स्निग्ध खा याचा अर्थ आहारात कुठेतरी दूध, तूप, लोणी, ताक यांचा समावेश असायला पाहिजे. 0 फिगरच्या नावाखाली आपण तूप बंद करून टाकतो, गरज नाही. दोन्ही जेवणात 2-2 चमचे तूप खा, काही वाटी घेऊन बसायची गरज नाहीये. थोडं थोडं पाहिजे, ज्यांनी आहाराला ओलावा येणार आहे. आहाराला ओलावा आला, आपण सुद्धा बघतो का नाही? आपण सगळ्यांनी कणिक मळलेली तुम्ही बघितलेली आहे, तुम्ही केलेलं आहे. फक्त पाण्याने मळलेली कणिक आणि तेल घालून केलेली कणिक आणि त्याच्या केलेल्या पोळ्या याच्यात फरक असतो का नसतो? हां, तेल घातलेल्या किती सॉफ्ट पोळ्या होतात, त्या किती व्यवस्थित पचतात, कारण तेवढा स्नेह गरजेचा आहे. म्हणून स्निग्धता पाहिजे. पण त्यात आपण बादलीवर तेल घालतो का, बरणीवर तेल घालतो का? नाही घालत. त्यामुळे अति तेलाची आवश्यकता नाही. स्नेह पाहिजे, ठराविक प्रमाणात पाहिजे. त्यामुळे स्निग्ध पाहिजे अन्न. उष्णमशनीयात, स्निग्धमशनीयात. मात्रावत अशनीयात, योग्य मात्रेमध्ये. आता मात्रा विचार पुढे जरा आणखीन स्पेसिफाय करून सांगितलाय म्हणून आता इथे घेत नाही. जीर्णे अशनीयात, आधीचं खाल्लेलं अन्न पचलंय की नाही याचा विचार करा आणि मग पुन्हा खा. त्याच्या आत खाऊ नका. मग त्यांनी छोटी छोटी लक्षणं दिली आहेत की भूक लागली आहे ना, तहान लागली आहे ना, पोट साफ झालेलं आहे ना, मला उत्साह वाटतोय ना, माझ्यात हलकेपणा आलेला आहे ना. ही 6च लक्षणं आहेत, सोपी लक्षणं आहेत. उद्गार शुद्धी उत्साहो वेगोत्सर्ग यथोचितः लघुताक्षुत पिपासाचं जीर्णहाराचं लक्षण. आधी तिने सांगताना सांगितलं पाठांतराचा आग्रह असतो. हो, असतोच. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी केलंच पाहिजे. पाठ केलं तरच येणार आहे. त्यामुळे शुद्ध ढेकर येते, मला छान उत्साह वाटतोय, माझ्या शरीरामध्ये हलकेपणा आहे, मला भूक लागली आहे, मला तहान पण लागली आहे,
माझं पोट साफ झालेलं आहे, युरिन पास झालेली आहे, मग ही चांगलं पचल्याची लक्षणं आहेत, मग खायला हरकत नाही. त्यामुळे पचलंय का नाही बघा आणि मग खा. नाही तर मी गेलो होतो बाहेर, खाल्लं, तिथून पुढे दुसरीकडे ते खा म्हणले, मी पुन्हा खाल्लं. ठीक आहे, आग्रहाखातर कधी कधी करावं लागतं, मग मात्रा बदलू शकतो ना. त्यांना सांगू नाही सगळं देऊ नका, एकच पदार्थ थोडंसं काहीतरी द्या, कारण मी खाऊन आलेलो आहे, मी खाऊ नाही शकणार, मला नाही पचणार आहे. हे करू शकतो आपण. जीर्णे अश्नियात. नंतर आहे इष्ट देशे आणि इष्ट सर्वोपकरणे. जिथे आपण जेवतो ती जागा चांगली असावी हो. तो भाव मनात आपल्याला अन्न सेवनाचा आहे. आपण खातोय बाहेर रस्त्यावर, तिथेच शेजारी काहीतरी चालू आहे, तिथेच कोणतरी भांडण करतंय, तिथेच कोणतरी वेडवाकड्या भाषेत बोलतंय. काय संस्कार आपल्या आहारावर होणार आहेत? काय आपण पचवू शकणार आहोत? त्यामुळे इष्ट देशे, चांगल्या ठिकाणी. इष्ट सर्वोपकरणे, व्यवस्थित स्वयंपाक केला आहे, वेगवेगळी भांडी आहेत, त्याच्यात वेगवेगळे चमचे आहेत, आपलं ताट व्यवस्थित आहे, आपल्या ताटात व्यवस्थित 2 वाट्या काय असेल ते आहे. आपण एकच चमचा घेतला, तोच भाजीत घातला, त्याच्यातून भातात घातला, ते परत घातलं. कसं आपल्याला बघायला तरी बरं वाटतं का? कसं ते आपल्याला पोषण करेल? नाहीच करणार. दुसऱ्याच्या ताटात हात घातला, काहीतरी घेतलं, खाल्लं. नाही, इष्ट सर्वोपकरणे. घे ना तुझं वेगळं ताट, खा. याच्यात हायजीन पण विषय हो, नुसते संस्कार नाही, हे हायजीन आहे. जे पूर्वीच्या काळी सोहळ्यामध्ये वाढण्याची पद्धत होती, मग त्यावेळेला एक ब्राह्मण समाजावर विशिष्ट टीका व्हायला लागली की हे असंच वागतात, सोहळ्यात वाढतात, दुसऱ्या. असा उद्देश नव्हता हो. उद्देश आहे की जेवणाला बसायचंय तर जेवताना स्वच्छता असावी, म्हणून ते पाय धुवून सोहळ्यात आले की आपोआप ती स्वच्छता येईल, वाढणाऱ्या व्यवस्थित येईल, जो खाणार आहे त्याला ते प्रसन्नता लाभेल. त्या उद्देशाने ते केलेलं होतं. त्याच्यातला तो भाग राहिला बाजूला, वेगळ्याच गोष्टी येतात. त्यामुळे इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणे. नाती द्रुतम नाती विलंबितम. खूप घाईघाईने पण जेवण करू नये, खूप वेळ लावून पण जेवण करू नये. टीव्ही बघत बसलोय, सिरियल, त्याच्यात चालू असतो काहीतरी, आज मैं तुमसे ये कहने वाला हूं, याचा घास तिथेच असतो. कसं अन्न पचेल? तुम्हाला लक्षात तरी आहे का तुमची भूक किती आहे, तुम्ही काय खाताय, कुठला पदार्थ खाताय? लक्ष पण नाहीये. त्यामुळे नाती विलंबितम. उगाच फार वेळ लावू नका. रवंथ हे गायीचं काम आहे, मनुष्याचं नाही. मनुष्याने ठराविक वेळात जेवण करायला पाहिजे. आणि नाती द्रुतम, ताट आले 5 मिनिटात भरा आपलं खाल्ल्यासारखं केलं आणि पळालं. अन्न पोटात जाऊन, अन्नामध्ये लालास्राव मिसळून, ते चावून, ते मऊ होऊन त्याच्या पचनालाच वेळ द्यायला पाहिजे का नाही पाहिजे? तसंच सगळं ढकललं तर ते कसं पचेल हो? त्यामुळे खूप सावकाशही खाऊ नका, खूप भराभराही खाऊ नका. अजल्पन अहसन. खूप बडबड करत जेवू नका आणि उगाच हसत खिदळत पण जेवू नका. जेवणाकडे लक्ष नाही राहणार. काय खातोय, किती खातोय, कसं खातोय समजणारच नाही. त्याच्याकरता सोप्या गोष्टी सांगितल्या, फार अवघड पण नाही सांगितल्या. आणि तन्मना भुंजित, मन लावून जेवण करा. आपण बाकीच्या सगळ्यामध्ये जो करू शकतो, मला आज असा अभ्यास करायचा आहे कारण मला उद्या एवढे मार्क मिळवायचे, मग तेव्हा तिथे मन लावतो की नाही अभ्यासात? मग त्याचा परिणाम चांगला मार्कांमध्ये दिसतो का नाही दिसत? माझं आजचं ऑफिसचं हे टार्गेट आहे, हे प्रोजेक्ट इतक्या वेळात पूर्ण झालं पाहिजे, मी असं करून मन लावून ते तयार करणार आहे. तिथे मन लावून करतो की नाही? मग ते प्रोजेक्ट व्यवस्थित होतं का नाही? मग जेवताना का नाही मन लावत? आपल्याच आरोग्य करताय ना. मग तेव्हा मात्र जेवताना माझ्या डोक्यात काहीतरी, मला आज जायचंय, इकडे लेक्चर घ्यायचंय, मग अजून काहीतरी करायचंय. कशा करता? जेवणाकडे लक्ष द्यावं. आणि आत्मानम अभिसमीक्ष, म्हणजे पुन्हा स्वतःच्या शरीराचा विचार करून आपण करण्याची गोष्ट आहे. भोजन काळ खरंच कधी खायचं? आता इतकी मतमतांतर आहेत ना. बरं, सध्या एक आपल्या सगळ्यांसमोर एक लाडकी गोष्ट असते, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. मी त्याला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीज म्हणतो. वाटेल ते ज्ञान त्याच्यावर पाझळत असतात, वाटेल ते. म्हणजे माझ्या दृष्टीने ते ज्ञान नसतं, ती माहिती असते. माहिती आणि ज्ञान ह्याच्यात फरक करायला शिका. माहिती इज इन्फॉर्मेशन, ज्ञान इज नॉलेज. माहिती काय वाटेल ते येऊ द्या, आपल्या परीक्षणांच्या कसोटीवर ते नॉलेज आहे का नाही हे तपासा आणि मग फॉलो करा किंवा नका करू.
आपण माहितीलाच ज्ञान समजतो आणि त्याप्रमाणे करायला लागतो. त्यामुळे व्हॉट्सॲपवर येतो 4 वेळा दिवसातून खायला पाहिजे, उद्यापासून 4 वेळा खायला सुरुवात. लगेच दुसरा कोणतरी लिहितो नाही आयुर्वेदाने सांगितलंय 2 वेळाच खाल्लं पाहिजे, की लगेच 2 वेळा खायला सुरुवात करतो. कोणी त्याचा पडताळा करण्याचा प्रयत्न करत नाही, जवळच्या जाऊन वैद्यांना विचारत नाही, जवळच्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला जाऊन विचारत नाही की अरे तू BMS करतोस बाबा, तुमच्याकडे काय खरंच सांगितलंय शास्त्रात. त्यामुळे शास्त्राने 2 रेफरन्सेस खूप जवळचे देऊन ठेवले. सायं प्रातर मनुष्याणाम आशनम श्रुती बोधितम न अंतरा भोजनम कुर्यात अग्निहोत्र समोविधी. अग्निहोत्राला आहुती जशी सायं प्रातः सकाळी आणि संध्याकाळी आपण देतो, तसंच भोजन सुद्धा दिवसातून 2 वेळेला करायचं आहे. 2 पेक्षा जास्त वेळेला दिवसातून जेवण करू नका. पण हे सांगताना त्यांनी एक त्याला पोटनियम ठेवला. त्यांना काळजी होती की काही लोक आहेत बाबा, चांगली भूक लागणारे आहेत, त्यांना जास्त खाणं लागतं, त्याच्याकरता काहीतरी तुम्ही सोय करा ना. सगळ्यांकरताच बरं हा नियम करून ठेवला. त्याच्याकरता त्यांनी लगेच, आणि ही दोन्ही सूत्र एका खालच्या एक श्लोकांमध्ये पण आलेली, इथं योगरत्नाकरात पण आली आहेत, भावप्रकाशात पण आली आहेत, सुश्रुतात पण आली आहेत. याम मध्ये न भुक्तव्यम याम युग्मम न लंघयेत याम मध्ये रसोत्पत्तीर याम युग्मात बलक्षयः. याम मध्ये, एक याम म्हणजे 3 तास. याम मध्ये न भोक्तव्यम, एकदा खाल्ल्यानंतर 3 तास काहीही खाऊ नका, शरीराला आवश्यकता नाही. पण याम युग्मम न लंघयेत, एकदा खाल्ल्यानंतर 6 तासापेक्षा जास्त काळ उपाशी पण राहू नका. दोन्ही गोष्टी सांगून ठेवल्या. 2दाच जेवण करा, एकदा खाल्ल्यावर 3 तास काही खाऊ नका, आणि एकदा खाल्ल्यावर 6 तासापेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नका. मग मार्ग कसा काढायचा? ज्यांना चांगली भूक लागते त्यांनी ब्रेकफास्ट पण व्यवस्थित करा आणि 2दा भोजन करा. संध्याकाळच्या वेळात काहीतरी चहा कॉफी घ्या, म्हणजे 6 तास उपाशी पण नाही राहिले, खाणं पण 2दा व्यवस्थित झालं, शिवाय ब्रेकफास्ट पण केला, कारण मला चांगली भूक लागते, माझी पचनशक्ती उत्तम आहे, आणि 4थ्या वेळेला मी काहीतरी थोडंसं खाल्लं. ज्यांना तेवढी भूक नाही लागत, मध्यम भूक लागते, त्यांनी 2दा व्यवस्थित जेवण करा, उरलेल्या 2 वेळेला फक्त चहा दूध किंवा काहीतरी घ्या. काही जणांना अगदी असं वाटतं मग आम्ही फळं कधी खायची? ठीक आहे, संध्याकाळच्या वेळात चहा कॉफी घेऊ नका, तेव्हा फळ खा एखादं, पण संध्याकाळच्या वेळात म्हणजे 4-5 वाजता, रात्री नाही. रात्री अग्निमंद झाल्यानंतर आम्हाला फळाची आठवण होते, किंवा मग आम्ही मिल्कशेक पितो मस्तपैकी. इतका पचायला जड आणि अभिषेक कसा पचेल? त्यामुळे हे करू शकतो. आणि ज्यांना त्याच्याही पेक्षा कमी भूक लागते, नाही मला दे, मी 2च वेळेला जेवीन, अगदीच वाटलं तर मी एखाद्या वेळेला चहा घेईन किंवा घेणार नाही. इतकी मुभा शास्त्राने दिलेली आहे, ठरवून दिली, आणि की तुम्ही तुमचं बघा, आणि आम्ही नियम सांगतो, आम्ही सर्वसामान्य नियम आहे हा तुम्ही थोडासा तुमच्यानुसार बदलू शकणार आहात. इतकं स्पेसिफिक सांगितलं. आणि त्याहीपेक्षा ज्यांना खरंच भूक लागते भरपूर, त्याला 4थ्या वेळेला, मग त्यांनी 4थ्या वेळेला जास्त चांगलं खावं, काहीच हरकत नाही. त्यांनी 4-5 वाजता सुद्धा वडापाव खावं, अजून काहीतरी खावं, त्यांनी खावं, त्याला पचतंय. जे खूप वेळेला पेशंटची किंवा सगळ्या लोकांची आयुर्वेदाविषयी तक्रार असते की आयुर्वेदाला पथ्य खूप असतात. माझं त्या सगळ्यांना सांगणं आहे की पथ्य आयुर्वेदाला नाही हो, तुमच्या रोगाकरता आहे. तुम्हाला काहीतरी झालंय म्हणून मला तुम्हाला बंधन घालावं लागतंय. तुम्हाला काही नाही झालं तर तुम्हाला नाहीये बंधन, तुम्ही हे नियम पाळा आणि तुम्ही सगळं खा त्या नियमात बसवून, तुम्हाला काही नाही होणार. पण आपल्याला त्रास झालाय तर आपण काहीतरी बदल करायलाच लागणार ना. त्रास कशामुळे झालाय ती गोष्ट सोडायला लागणार. त्याच्यात आयुर्वेदाचा कुठे संबंध आला? ॲलोपॅथीत सुद्धा हाय ब्लड प्रेशर झाल्यावर मीठ कमी करायला सांगतात की नाही? ते पथ्यच आहे ना. ते सगळ्यांना सांगतात का मीठ कमी करा? नाही सांगत, कारण जे बरे आहेत त्यांना गरज नाही, ज्यांना त्रास आहे त्यांनी कमी करायला पाहिजे. इतकं सोपं आहे. त्यामुळे 2 वेळेला जेवण करा. मधल्या 2 वेळांना आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या तब्येतीनुसार, आपल्या भुकेनुसार किती खायचं, काय खायचं आपलं आपण ठरवायला मुभा दिलेली आहे. नेक्स्ट, किती आहार घ्यावा? मात्रा, ॲट ॲक्च्युअल डोस. मात्राशी सर्व कालम स्यान मात्रा ही अग्ने प्रवर्तिका मात्राम द्रव्याणी अपेक्षेंते गुरुणी लघुनी च. 2 गोष्टींवर मुख्यतः आहारची मात्रा अवलंबून आहे. एक, तुमची पचनशक्ती म्हणजे तुमचा असलेला अग्नी, आणि दुसरं, जो पदार्थ खाताय त्याच्या असलेले कॅरेक्टर्स. तो पचायला जड असेल तर तुम्हाला कमी करावं लागेल,
तो पचायला हलका असेल तर तुम्ही जास्त खाऊ शकणार. त्याचप्रमाणे तुमची पचनशक्ती चांगली असेल तर तुम्ही भरपूर खाऊ शकणार आहात. तुमची पचनशक्ती कमी असेल तर तुम्ही कमी खाऊ शकणार. मुख्य 2 कॅरेक्टर्स त्यांनी सांगून ठेवले. त्यामुळे पचण्याला जड आहे की हलका आहे विचार करा. आणि त्याच्यानुसारचा एक नियमही अष्टांग हृदयामध्ये सांगून ठेवला, वाग्भट संहिता ज्याला म्हणतात त्याच्या. गुरुनाम अर्धसंहित्यम लघुनाम न अतितृप्तता. गुरु आहार असेल, श्रीखंड, पुरी, अजून काहीतरी, तर अर्धसंहित्यमच, भुकेच्या निम्मच खा, कारण ते पचायलाच वेळ लागणार आहे. आणि लघुनाम न अतितृप्तता, हलकं आहे म्हणून खूपही जास्त खाऊ नका. हां, थोडंसं जास्त खायला परवानगी आहे, पण खूपही जास्त खाऊ नका. लघुनाम न अतितृप्तता, जे तृप्तीपेक्षा जास्त, समाधान झालं तरी हलकं खात राहूया, नको. समाधान झालं ना, थांब. जास्त खायला परवानगी आहे, पण समाधान आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मला नेहमी या गुरुनाम अर्धसंहित्यम आठवलं की मला नेहमी माझ्या वडिलांची आठवण होते. त्यांनी आयुष्यभर आयुर्वेदाची तत्व पाळली. लवकर उठणं, व्यायाम करणं, सगळ्या गोष्टी. तसाच त्यांचा खाण्याच्या बाबतीतला नियम होता. ते कधी लग्नकार्याला किंवा कुठे जेवायला गेले तर गुरुनाम अर्धसंहित्यम, निम्म खावं सांगितलंय. ते म्हणे आग्रहामुळे आपल्याला जास्त खावं लागतं. तर ते म्हणे ठीक आहे, जास्त खावं लागतं, मी खातो. दुसऱ्या वेळेला ते काहीही खायचे नाहीत. काहीही खायचे नाहीत. पाणी सुद्धा नाही, दूध पण नाही. पाणी लागलं, तहान लागली तर प्यायचे, नाही तर ते पण नाही. दूध नाही, थोडंसं दूध घ्या, चहा कॉफी तरी घ्या, रिकामं पोट ठेवू नका. ते शांतपणे सांगायचे. आज दुपारी गुरु आहार घेतलाय, तो नेहमीपेक्षाही जास्त घेतलाय, तो खरं तर कमी घ्यायला पाहिजे, पण जास्त घेतलाय, याचा अर्थ दुसऱ्या अन्न काळाच्या वेळेला शरीराला अन्नाची गरज नाही, त्यामुळे मी खाणार नाही. आणि ते कधीही खाल्लं नाही त्यांनी, कधीही नाही आमच्या आठवणीत. आणि त्यामुळे वयाच्या 80व्या वर्षापर्यंतही ब्लड प्रेशर नाही, शुगर नाही, काहीही नाही, काहीही नव्हतं. त्यामुळे गुरुनाम अर्धसंहित्यम लघुनामच्या अतितृप्तता. पुढे इतर कुठल्या कुठल्या गोष्टीशिवाय मात्रेकरता सांगून ठेवल्यात. कुक्षे हे अप्रतिपीडनम आहारस्य. कुक्षी म्हणजे फ्लँक्स, पोटाच्या कडा. खाल्लं की ज्या क्षणी आपल्याला वाटायला लागलंय ना, कडेला काहीतरी जड वाटायला लागलंय, दुखायला लागलंय, थांबायला पाहिजे. ते होण्याच्या आधीच थांबायला पाहिजे. हे सुरू झालंय याचा अर्थ आपण जास्त खातोय. हृदयस्य असंरोधः, छातीवर दडपण आलंय तरी मी खातोय, आग्रह. खा श्रीखंड, खा जिलब्या, खा रे अजून एक वाटी रस्सा, काय नाही होत. मला श्वास लागायला लागलाय, मला धाप लागतीये, तरी मी खातोय, नाही एवढं संपायला पाहिजे. हृदयस्य असंरोधः, हृदयाने नॉर्मल श्वसन करायला पाहिजे किंवा त्याचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे, श्वसनावरती ताण यायला नाही पाहिजे. पार्श्वयोः म्हणजे विपाटनम, कडेला ताण नाही आला पाहिजे, नाहीतर आपण पट्टा सैल करूया, ताण यायला सुरुवात झालीये, नका हो. अविपाटनम अनतिगौरवम उदरस्य, पोट जड नाही वाटलं पाहिजे. खाल्ल्यावर थोडंसं जड होणार आहे, पण अनतिगौरव, अधिक जड झालं नाही पाहिजे, अति गौरव नसला पाहिजे. म्हणजेच आपल्याकडे पूर्वी सांगायचे, 1-2 घास कमी खात जा भुकेपेक्षा, भुकेपेक्षा 2 घास कमी खात जा, हीच योग्य मात्रा होती. म्हणजे अनतिगौरव उदरस्य व्हायचं. म्हणजे कधी कधी मी सांगतो की हां, किती भूक असते, 3 पोळ्यांची भूक असते ना, 2.5च पोळ्या खा. अर्ध्या पोळीची गरज नाहीये, 2.5 पोळीत पोषण होणार आहे, 3 तुम्ही जास्त खाताय. प्रीणनम इंद्रियाणम, आपल्या इंद्रियांचं योग्य पोषण होईल. म्हणजे फ्रेश तर जेवण झाल्यावर वाटायला पाहिजे. आपण निम्मे जण आता जेवल्या जेवल्या कधी झोपतोय, कारण ते आती झालेलं असतं, म्हणून होत नाही. शुद्ध पिपासो परमा, भूक थांबली पाहिजे, तहान हे झाली पाहिजे. सुखानुवृत्ती, हालचाली व्यवस्थित व्हायला पाहिजे. जेवण झालं ठीक आहे, थोडा वेळ जड वाटेल, 15 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास, अर्ध्या पाऊण तासात तरी तुमच्यात हलकेपणा यायला पाहिजे. तुम्ही नेहमीच्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. ते तुम्ही करू शकत नाही याचा अर्थ तुम्ही जास्त खाल्लेलं आहे. सायं प्रातश्च सुखेनं, आणि संध्याकाळी खाल्लंय ते सकाळपर्यंत व्यवस्थित पचतंय, सकाळी खाल्लंय ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थित पचतंय, असे याच्याकडे लक्ष द्या. अशी मात्रा ठरवा. नेक्स्ट, आहार पचल्याची लक्षणं मी मगाशी सांगितली, ते परत हे करत नाही. आहार द्रव्यांची कारमुकता, काय काय कामं करतात बघ. आता मुख्य आहार आयुर्वेदाने 6 रसात्मक आहार सांगितले. आता मॉडर्न सायन्स जसं सांगतो, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स,
विटामिन्स, मिनरल्स. आयुर्वेद वेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन करतो. तो म्हणतो की मधुर रस असेल तर तो आजन्म सात्म्य आहे. गोड गोष्टी जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला सात्म्य आहेत. तुम्ही आहारात ठेवा, गोड बंद करायची काही जरूर नाही. आत्ताच्या काळात साखर बंद करा, अमक बंद करा, प्रमाणात खायचंय हो. नक्की तुम्हाला तर्पणच करणार आहे, निश्चित मदत करणार आहे. आंबट चव तुम्हाला चव प्रदान करून देणारी आहे, अग्नी प्रज्वलित करणारी आहे, तोंड स्वच्छ करणारी आहे. त्यामुळे पाहिजे किंचित प्रमाणातलं मीठ किंवा योग्य प्रमाणातलं लवण तेही पाहिजे, कारण ते सुद्धा रुची प्रदान करणारं आहे, वाताचं अनुलोमन करणारं आहे. त्यामुळे लवण रस पण पाहिजे. तिक्तरस योग्य पचन करून घेणारा आहे, कारण तिक्तरसामध्ये आयुर्वेदानुसार आकाश आणि वायू महाभूत आहेत. म्हणजे ते अग्नीला प्रज्वलित करायला मदत करणारा कडूरस आहे. त्यामुळे तोही आहारात थोड्याफार प्रमाणात पाहिजे. कटुरस प्रत्यक्ष पचन करणार आहे आणि कषाय रस स्थिरता देणार आहे. त्यामुळे 6च्या 6 षड्रसयुक्त आहार पाहिजे, तो उत्तम काम करणार आहे. सगळ्या गोष्टी प्रमाणात पाहिजे. एकच रस म्हणजे एकच, आपण लोणचं की लोणचंच, आंबट आणि खारट की तेच नाहीये. षड्रसयुक्त आहार सांगितलाय. नेक्स्ट, आहाराचे प्रकार याही दृष्टीने एक आयुर्वेदाने केलेत. सात्विक, राजसिक, तामसिक. आपली वृत्ती कशी डेव्हलप होत जाते त्याच्या दृष्टीने पण गरजेचं आहे. नक्कीच काही पदार्थ सात्विक आहारातले, दूध भात किंवा दूध हे सात्विक आहे, तूप सात्विक आहे. खूप तेलकट मसालेदार या गोष्टी आवड म्हणून खाऊ नये का? खाव्या की, पण त्या थोड्याशा राजस तामसिक. प्रमाणात खा, कधी कधी खा. सगळं काही आयुर्वेदाने लगेच हे उद्यापासून बंद, गरज नसते. ते फक्त तुमच्या व्याधीत अवस्थेत असते. नॉर्मल याच्यात सगळं परवानगी आहे. प्रमाणात खा, कधी कधी खा. त्यामुळे सात्विक, राजस, तामस आहार आहे. राजसिक आहाराने काय काय होतं? तो दुःखकारक आणि रोगकारक आहे. मग कशाला खायचा? मग कधी कधी खा. तामसिक आहाराने काय होतं? अर्धवट शिजलेलं, बेचव, दुर्गंधयुक्त, मनाला अपवित्र करणार आहे, नैराश्य निर्माण करतं. सध्याच्या काळात किती नैराश्याच्या केसेस वाढत चालल्यात बघा. उठसूट आपण ऐकतो डिप्रेशनमध्ये आहे. खातो काय? फ्रीजमधलं शिळं काढून केलं तर गरम, नाही तर तेच. आहारातून जर वृत्तीचं पोषण आहे तर आम्ही वृत्तीचं पोषणच होऊ देत नाही आहोत, तर आमच्यात कशी सकारात्मकता येईल? त्यामुळे आम्ही ते येऊ पण देत नाही आहोत. म्हणून ताजं खा, गरम खा. हे ताजं कुठे? आणून ठेवलं की आम्ही ते 15 दिवस पुरवतो, असं अभिमानाने सांगणारे पण लोक आहेत. आणि जसं बीपी डायबिटीसची गोळी एक अभिमानास्पद गोष्ट झालेली आहे. म्हणजे पेशंट येतो ना, त्याला तो काय होतं, नाही जॉईंट पेन आहे, असं आहे, ठीक आहे, बरं नाही, आणि एक बीपीची गोळी चालू आहे आणि एक शुगरची गोळी चालू आहे. हे अभिमानास्पद नाही आहे. हे पण औषध घेण्याच्या गरजेची गोष्ट आहे ना. काय नाही, हे रुटीन आहे. हे तुम्ही आत्ता संधिवाताचं बघा, ते आम्हाला चालू आहे, आम्हाला आता प्रशस्त भाव आहे. नाही हो, ते सुद्धा आम्हाला बंद करायला येतं की, आपण प्रयत्न करायला पाहिजे की. पुढे चवीनुसार प्रकार, आत्ताच आपण म्हणालो. गोड पदार्थाचे गुण सात्म्य आहे, शरीराला ताकद देणार आहेत, वातपित्त शमन करणार आहे. गहू, तांदूळ, दूध, तूप, आंबा, दुधी भोपळा हे सगळे गोड आहेत. आंबट पदार्थ तोंडाला पाणी सुटतं, अग्निदीपन करतं, हृदयासाठी चांगलं असतं. लिंबू, आमसूल, चिंच, डाळिंब. चांगल्या आम्ल रसाच्या द्रव्यांमध्ये डाळिंब हे अतिशय उत्कृष्ट द्रव्य आहे, लक्षात ठेवा. आमसूल हे अत्यंत एक चांगलं द्रव्य आहे आणि लिंबू तुलनेने. बाकीची आंबट द्रव्ये जरा सांभाळून खायला पाहिजे. पण हे नक्की डाळिंब, आमसूल तर नक्की रोजच्या वापरात खायला हरकत नाही. असे आवळा कषाय रस प्रधान असला तरी आम्लपण आहे, तोही नित्य खायला हरकत नाही. नित्य पथ्यकर द्रव्यांमध्ये आलेला आहे. खारट, आणि ह्या प्रत्येक कुठल्याही पदार्थ म्हणजे कुठल्याही रसाचं सेवन जास्त झालं तर त्यांनी त्रासही होणार आहे. त्याच्याकडे खाली आहे खारट पदार्थ जे चव येते, पाचक पचन करणार आहे, सैंधव आहे, साधं मीठ आहे, पण तेच जास्त खाल्लं तर केस गळणे, पांढरे होणे. सध्या बघा ही समस्या.
किती लोकांमध्ये केस गळण्याची तक्रार आहे, पिकण्याची तक्रार आहे, आणि ज्यात त्यात मीठ आहे हो, सगळ्यात जास्त. आणि बाहेरचं खायला लागल्याची सवय लागल्यापासून ना, तर घरातलं कुठलंही पदार्थ कुठल्याही माणसाला आम्ही सपकच खातो असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे दुर्दैवाने पेशंटला जेव्हा मी विचारतो ना, जास्त मीठ खाता का, तेव्हा त्या प्रत्येकाचं उत्तर असतं आमच्याकडे कमीच असतं. म्हटलं एवढं सगळं होतं कसं? मग ते कमी असतं याचा अर्थ असा असतो की ते बाहेर ज्या लेवलचं खात असतात त्याच्यापेक्षा घरात थोडंसं कमी असतं, पण बाहेर सगळ्यातच प्रमाणापेक्षा जास्त असतं ना, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आहे त्याच्यापेक्षा सुद्धा निम्म करायला हवंय. मग मी सांगतो निम्म करा, नाही नाही आम्ही फक्त भाजी वरणातलंच खातो, वरून घेत नाही. म्हटलं ते पण निम्म करायचंय. तिखट पदार्थांमुळे असं चांगलं पचन जठराग्नी प्रदीप्त होतो, अन्नाचं पचन चांगलं होतं, तीक्ष्ण आणि लघु असतात, पण पित्ताचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे अधिक प्रमाणात खाऊ नये. मिरच्या, वडापाव बरोबर मला 4 मिरच्या लागतात. आहेत खाणारे. परत तेच कधीतरी खाल्लं तर नाही होणार त्रास. आठवड्यातून 2दा-3दा मिसळ, वडापाव, अजून काय काय निश्चित पित्ताला बिघडवणार आहे, नक्की त्रास देणार आहे. कडू पदार्थ पचन, पण तेच जर कडू पदार्थही जास्त खाल्ले, सध्याच्या काळात कारल्याचा ज्यूस, बरं मुळात आयुर्वेदाने ज्यूस किंवा स्वरस याचं प्रमाण सांगितलंय 40 ml पर्यंत जास्तीत जास्त 20 ते 40. आपण ग्लासभर पितो, त्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेला कारल्याचा ज्यूस अजून बरी, आणि मग त्यांनी आणखीन वात वाढतो, आणखीन तक्रारी वाढतात. प्यायचाच असला ताजा करा आणि थोड्या प्रमाणातला घ्या, तेवढ्या पुरता घ्या. त्यामुळे त्यांनी वात वाढू शकतो, सांधेदुखी सुरू होऊ शकते. तुरट पदार्थ ते शीत वृक्ष गुण आहेत, पित्त कफाला कमी करणार आहेत, रक्ताचं शोधन करणार आहेत, पण जास्त खाल्ले तर जीभ जड होण्यासारखं, पोट साफ न होणं, या प्रकारच्या गोष्टी अधिक प्रमाणातले तुरट पदार्थ खाल्ले तर होणार. नेक्स्ट, आहार सेवनाचा क्रम. आयुर्वेदाने आहार सेवनाचा क्रम सांगताना सगळ्यात आधी गोड खावं सांगितलंय, आणि आता आपण सगळे डेझर्ट उशिरा खातो सगळ्यात शेवटी. याचं कारण असं आहे की सुरुवातीला तुमची पचनशक्ती उत्तम आहे, भूक चांगली लागली आहे, अग्नी प्रदीप्त आहे, तेव्हा जे पचायला जड आहे ते खायला पाहिजे. म्हणून आधी गोड खायला पाहिजे, कारण गोड हे सगळ्यात पचायला जड आहे. त्यामुळे ते आधी खाल्लं तर त्याचं पचन सुरू होईल, मग उरलेले पदार्थ हळूहळू खा, म्हणजे सगळ्याचं पचन होईल. सगळ्यात शेवटी जर गोड खाल्लं तर ते अग्नी विझवून टाकेल आणि तुम्हाला पचन होणार नाही. म्हणून सगळ्यात आधी गोड खायचंय, नंतर आंबट खारट खायचंय. त्याचा सुद्धा महाभूतांशी संबंध आहे. त्याच्यातही पृथ्वी, जल आणि तेज ही महाभूत आहेत, त्यामुळे ती मधल्या स्थानामध्ये पचत असतात. त्यामुळे मधल्या स्थानामध्ये त्याचं पचन सुरू होत असताना गोडाचं पचन निम्म होऊन गेलं, मग आपण ते खाल्लं, मग त्याचं पचन पुढे होतं, आंबट आणि खारट पदार्थांचं पचन होतं. आणि कडू, तुरट हे तिखट हे सगळ्यात शेवटच्या अवस्थेमध्ये पचतात, आणि ते पचायलाही हलकेत तुलनेने. त्यामुळे त्यांचं शेवटी खाल्लं तरी ते सहज तिथपर्यंत पोचतात, त्यांचं लवकर पचन होतं. म्हणून हा क्रम आहे. आपण सगळं उलट करतो. त्यात अजून एक आपण हल्ली गोष्ट करतो, हेल्दी सूप च्या नावाखाली आधी सूप पितो आणि मग जेवायला बसतो. सूप किती पातळ असतं, केवढं पाणी असतं त्याच्यात. अग्नीवरती तुम्ही गरम पाणी ओतलं तरी अग्नी विझणारच आहे का नाही? मग सूप पिऊन जेवायला सुरुवात केल्यावर भूक कशी लागेल? मग म्हणतात ना 1/2 घेतलं तरी पोट भरल्यासारखंच वाटतं. वाटणारच हो, एवढं पाणी ओतलं तुम्ही शरीरात, नाही पचणार. नेक्स्ट, आता आयुर्वेदाने इतक्या प्रकारच्या पदार्थांना मान्यता दिलेली आहे. शुकधान्य सगळे आपले गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी एक्सेट्रा. शिंबी धान्य सगळ्या डाळी, पल्सेस, अगदी तूर, मूग, मसूर, चवळी, सगळ्या प्रकारचे सांगितलेले आहेत. मांसवर्ग, नॉनव्हेजचे इतके प्रकार आयुर्वेदात आहेत ना, चरक संहितेत इतक्या प्रकारचं नॉनव्हेज सांगितलेलं आहे, आपण इमॅजिनच नाही करू शकत. त्यामुळे आयुर्वेदाला नॉनव्हेज चालत नाही असं अजिबात नाही आहे. आयुर्वेदाने दिली आहे परवानगी. परत आपली तब्येत बघा, मात्रा बघा आणि खा. शाकवर्ग, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचं वर्णन आहे, त्या प्रत्येकाचे गुण आहेत. फलवर्ग, स्वतंत्रपणे वेगवेगळ्या फळांचं वर्णन आहे, त्या फळाच्या प्रत्येक फळाच्या गुणांचं वर्णन आहे.
शास्त्रांनी सांगितलेलं आहे. हरितवर्ग, हरितवर्गामध्ये मसाल्याचे पदार्थ जे आपण वापरतो मसाले करताना, भाज्या वगैरे करताना, त्यांचा उल्लेख आहे. मध्यवर्ग, वेगवेगळ्या प्रकारची अल्कोहोल्स, त्याचा सुद्धा निषेध आयुर्वेदाला नाही. त्यांनी त्याचेही गुण सांगितलेत. कोणी किती किती काळ घेऊ शकतं ह्याचीही परवानगी दिली आहे. पण ते राजस तामस आहे, सात्विक नाही, हे नक्की. हे लक्षात ठेवा. जलवर्ग, पाण्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले. विहिरीच्या पाण्याचे गुण वेगळे आहेत, तलावाच्या पाण्याचे गुण वेगळे आहेत, समुद्राच्या पाण्याचे गुण वेगळे आहेत, नदीच्या पाण्याचे गुण वेगळे आहेत. त्यामुळे कुठलं पिण्यायोग्य आहे कुठलं नाही याचं वर्गीकरण आहे. आता तर आपल्याला शुद्ध पोर्टेबल वॉटर मिळतं, म्हणजे फिल्टर होऊन, पण तेव्हा नव्हतं. त्यामुळे तिथे प्रत्येक पाण्याचे पण गुण वर्णन केलेले होते. गोरसवर्ग, गायीपासून मिळणारी प्रोडक्ट्स म्हणजे दूध, दही, तूप, चीज, पनीर वगैरे वगैरे. कुर्च, किलाट या नावाने पनीराचा पण उल्लेख आहे शास्त्रात, त्याचे गुणांचं वर्णन आहे. इक्षुवर्ग, ऊस आणि त्याच्यापासून सगळे होणारे पदार्थ. मग ऊस, ऊसाचा रस, साखर, गूळ, काकवी सगळे. कृतान्न वर्ग, प्रोसेस्ड फूड्स, वेगवेगळ्या रेसिपीज आणि रेसिपीजच्या क्वालिटीज, म्हणजे स्वतंत्र द्रव्याची वेगळी क्वालिटी, संयोगाची वेगळी क्वालिटी आणि रेसिपी तयार झाली की त्याची अजून स्वतंत्र क्वालिटी, इथपर्यंत वर्णन आहे. आणि आहारोपयोगी, आहाराला सपोर्टिव्ह उरलेल्या काय काय गोष्टी असतात त्यांचं पण वर्णन आहे. आहार आणि मनाचा संबंध. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवास्मृती. चांगला आहार घेतला तर चांगलं मनाचं पोषण होतं आणि चांगली वृत्ती डेव्हलप होते. आता आपल्या सगळ्यांना चांगली वृत्ती नावाच्या गोष्ट सध्याच्या काळात आपल्याला जपायला इतकी अवघड जाते बघा. आपण गाडीवरून जात असतो, कोणतरी उगाच मध्ये येतं, तोच आपल्याला 4 शिव्या देऊन जातो. ही कुठली वृत्ती आली? आपण आपल्या सात्विक वृत्तीने त्याला क्षमा करतो आणि आपण निघून जातो. आपण बलक्षय असलेले असतो म्हणून नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. जे आपण दुर्बल होत म्हणून त्याला माफ करत नाही, आपली वृत्ती चांगली आहे म्हणून माफ करतो. आणि आपल्याला त्या गोष्टीत वेळ घालवायचा नाही म्हणून माफ करतो, कारण आपल्याला चांगलं कर्म देवाने करायला सांगितलेलं आहे. म्हणून भांडत बसत नाही. आपण भांडू शकत नाही असा अर्थ नसतो. मग ते जर आहार चांगला झाला तर चांगली वृत्ती डेव्हलप होणार आहे, चांगलं मन डेव्हलप होणार आहे आणि चांगले विचार डेव्हलप होणार आहे. पुढे आता हे काही नित्य सेवनीय पदार्थ, नेहमी खायला परवानगी दिलेले आयुर्वेदाने पदार्थ आहेत. साठे साळी म्हणजे 60 दिवसात पिकवलेला तांदूळ, अनपॉलिश्ड आयडियली, तो सगळ्यात चांगला पचायला आहे. मूग, हिरवे मूग, मुगाची डाळ दोन्ही. सैंधव मीठ म्हणजे आत्ताच्या काय प्रोसेस्ड मिठापेक्षा सैंधव मीठ जास्त चांगलं. आवळा, यव किंवा सातूचं पीठ, बार्ली, तूप, मध हे नेहमी खाता येतील असे पदार्थ आहेत. नेक्स्ट, विरुद्धाहार. विरुद्धाहार याचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे एकत्र करणं किंवा संस्कार करणं किंवा वेडावाकड्या क्रमाने खाणं, अशा सगळ्या गोष्टी. आणि त्या विरुद्धाहाराने शरीरामध्ये सगळ्यात लवकर तिन्ही दोष वाढतात आणि सगळ्या धातूंना दूषित करतात आणि वेगवेगळे रोग करतात. कॉमनेस्ट उदाहरणं फ्रूट सॅलड, दूध आणि फळं एकत्र करणं, हे विरुद्धाहाराचं लक्षण आहे. दूध मासे एकत्र खाणं हे विरुद्धाहाराचं उदाहरण आहे. गरम चहाच्या आधी थंड पाणी पिणं हे क्रमविरुद्ध आहे, वीर्य विरुद्ध आहे. की आधी गार पाणी प्यायलं आणि वर लगेच गरम चहा पितोय. आता खूप तिखट लागलं म्हणून खूप तिखट आधी आवडीने खायचं, वर लगेच चॉकलेट किंवा काहीतरी खायचं, विरुद्ध आहे, रसविरुद्ध आहे. कटूच्या विरुद्ध गोड खाल्लं. बरं, ही आपण नित्य करणार आहे, आपण टाळू शकतो की नाही, थोडंसं कमी तिखट खा, गोडाची गरज नाही पडणार. चहाच्या आधी खरंच विचार कर, पाण्याची गरज आहे का, तर पाणी पी, नाही तर नको पिऊस. उगाच आपलं बाहेर गेलो, तिथे चहाला उभं राहिलो की पाणी देतोय, पाणी प्यायचं वर लगेच चहा प्यायचा. एक केस होती माझ्याकडे स्किन डिसीजची. खूप छान प्रकारे ती केस बरी झाली, तरी पुन्हा पुन्हा व्हायचं. मग घरातला शोध लावला, घराला ओल येते, मग त्याचे उपाय करून झाले की म्हटलं बेडरूममध्ये नको, हॉलमध्ये झोपा. त्यांनी पण बऱ्या झाल्या, तरी पुन्हा काही काळानंतर त्रास सुरू. मग शोध लावला, तेव्हा ते म्हणे मला कायम चहाच्या आधी पाणी प्यायची सवय आहे. तेवढं फक्त बंद केलं आणि त्या पेशंट पूर्ण बऱ्या झाल्या.
जे विरुद्धाहाराचा इतका रोल असतो त्याच्यात, इतक्या गोष्टी असतात. मग हे वेगवेगळी काही उदाहरणं, आणि आयुर्वेदाने त्याचे 18 प्रकार केलेत. अग्निविरुद्ध, मात्राविरुद्ध, क्रमविरुद्ध, संयोगविरुद्ध, संस्कारविरुद्ध, देशविरुद्ध, काळविरुद्ध, असे वेगवेगळे 18 प्रकार केलेत. चरकसूत्रस्थान 24 मध्ये आले. खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पण ही छोटी छोटी त्याच्यातली उदाहरणं, चहानंतर किंवा आधी थंड पाणी, मध गरम करून खाणे, तांदूळ कुकरमध्ये शिजवणे. आता सगळेच आपण शिजवतो. तांदूळ कुकरमध्ये शिजवल्याने तो आंबट होतो, आम्लविपाकी होतो, नीट नाही पचत, ऍसिडिटी होते. उघड्या भांड्यात शिजवलेला भात खा, जास्त चांगला. तो करण्याच्या आधी थोडेसे तांदूळ भाजा. मग आता अगदीच शक्य नाही ना, की ज्यांना नाही रोजच्या रोज कुठे असू शक्य, आम्ही कुकरलाच लावतो. मग निदान आधी तांदूळ भाजून तरी घ्या, थोडे हलके होतील, म्हणजे त्यातल्या त्यात तो पचायला सुखकर होईल. आणि मग तुम्हाला त्रास होणार. जेवणानंतर सॅलेड खाणे किंवा फळ खाणे, चिकन सोबत दही खाणे किंवा रात्रीच्या वेळी दही खाणे, हे कालविरुद्ध, क्रमविरुद्ध यातली उदाहरणं आहेत. पाणी पिण्याचे नियम. पाणी एक खूप आवडीचा प्रश्न आहे. परत व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत आयुर्वेदाने सांगितलंय सकाळी उठून पाणी प्यावं, आयुर्वेदाने सांगितलंय भरपूर पाणी प्यावं, आयुर्वेदाने सांगितलंय जेवणानंतर पाऊण तासांनी का पाणी प्यावं. ह्या तिन्हीचे रेफरन्सेस मला ग्रंथात माहिती नाहीत. एकच रेफरन्स सकाळी उठूनच्या बाबतीत मिळतो, तो योगरत्नाकर ग्रंथामध्ये आलेला आहे, आणि त्यांनी पाण्याच्या मात्रेला मर्यादा सांगितली. उषपान करायला हरकत नाही, कोमट असावं, आणि साधारण 1 भांड ते 1.5 भांड इथपर्यंत फार तर असावं. लोक पोट साफ होण्याकरता सकाळी उठून लवकर पाणी पितात. शरीर म्हणजे फ्लश टँक नाही हो. हा, हे फ्लश टँक सारखं झालं. मी पाणी प्यायलं आणि बटन दाबलं की पोट साफ झालं. इट्स नॉट इझी. ते पाणी ॲब्सॉर्ब होईल, ते पचण्याची गरज पडेल, ते पचल्यावर पुढच्या मलाला फॉर्म स्टूल्स देईल, आणि मग ते बाहेर पडेल. ते शक्यता नाही. मग हे प्यायलेलं पाणी कुठेतरी त्वचेत जातं, अजून कुठेतरी जातं, आणि मग सूज यायला लागते. गरज नसताना प्यायलेलं पाणी. त्यामुळे जसं गुरु आहाराचं आहे तसंच 2 भाग स्थूल आहार घ्यावा, 1 भाग द्रव आहार घ्यावा. आदल्या दिवशीचं अन्न पचलेलं असेल तर थोडंसं सकाळी प्यायले, पण थोडं प्यायला हरकत नाही, आणि तेही कोमट. साधं पाणी नाही, आणि 1 कप 1.5 कपच्या पेक्षा जास्त नाही. 2-3 ग्लास 1 लिटर तांब्याभर नाही, निश्चित नाही. सांगतो, येतो त्याच्यावर. त्यामुळे ह्या प्रकारे 2 भाग स्थूल आहार, 1 भाग पाण्याच्या करता किंवा द्रव पदार्थांकरता अन्नातला, आणि 1 भाग हा वातदोषाच्या संचरणाकरता मोकळा ठेवा. कसं प्यावं? नेहमी शुद्ध असावं, कॉमन आहे. जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या. हल्लीच्या काळी ते काय, स्कूल्समध्ये, ऑफिसेसमध्ये वॉटर बेल नावाचा काहीतरी एक फंडा सुरू झालाय. ठराविक वेळाने पाणी प्यायलाच पाहिजे. अरे तुम्ही एसीत बसलाय, तुम्हाला तहान लागणारच नाहीये, कशा पिताय? उगाचच पाणी पितात, नाही पचणार, त्रासदायक होईल. त्यामुळे पिऊ नका, निश्चित पिऊ नका. खूप गरम किंवा खूप थंड दोन्ही नसायला पाहिजे. चिल्ड वॉटर पण नसायला पाहिजे, आणि कडकडीत उकळतं पाणी पण नसायला पाहिजे. त्या दोन्ही अवस्था विशेष आहेत. ट्रीटमेंट करता ते दोन्ही वापरता येतं. ट्रीटमेंट म्हणून हे दोन्ही पाणी वापरता येतं, खूप थंड किंवा खूप गरम. पण नॉर्मल माणसांनी प्यायचं नाहीये. बसून आणि सावकाश प्या. उभं राहून प्यायलं थेट आतमध्ये, तेही पाणी लागून जाऊ द्या ना, त्यांनी प्रत्येक अवयवाची तृप्ती होऊ द्या, त्याला योग्य ॲब्सॉर्प्शन मिळू द्या. जेवणा आधी व नंतर. आता जेवणासंदर्भात जे सूत्र आलेलं आहे ना, ते असं आहे: अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी, भोजनांते विषप्रदम. अजीर्णे जर पचलेलं नसेल, काही अपचन असेल, तर औषधासारखं पाणी आहे. म्हणजे कोमट पाणी थोडं थोडं प्या, गरम पाणी थोडं थोडं प्या, हळूहळू अन्न पचेल. जीर्णे वारी बलप्रदम, अन्न पचन झाल्यानंतर पाणी प्यायलं ते ताकद देणार आहे. पण पचन झाल्यानंतर, जेवणानंतर 1 तासात नाही किंवा पाऊण तासात नाही. भोजनेच अमृतम वारी, जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पिणं हेच अमृता समान आहे, हेच सगळ्यात योग्य आहे. पण थोडं थोडं, परत 1 लिटर 2 लिटर 3 लिटर नाही, थोडं थोडं पाणी. आणि भोजनांते विषप्रदम, जेवणानंतर लगेच पाणी पिणं हे विषकारक आहे.
म्हणजे रोग निर्माण करणार आहे. त्यामुळे करू नये. साधारणपणे बहुतांश प्रिन्सिपल्स फक्त मी इथे आज घेतली, मुद्दाम वेगवेगळ्या पदार्थांच्या वेगवेगळ्या गुणांपर्यंत नाही जाते. त्यामुळे छान सगळे खा, आवडेल ते खा, स्वतःच्या तब्येतीला बघून खा, आजारी पडणार नाही असं खा, आणि एवढं म्हणून ईट क्लीन, स्टे स्ट्रॉंग, लिव्ह लॉंग. थँक्यू. कोणाला शंका असल्या तर एक 5 मिनिटात घेऊ. खूप इंडिव्हिज्युअल शंका नको, कॉमन असल्या तर त्या बरोबर. व्यायाम करताना तहान लागली तर मध्ये मध्ये पाणी पिऊ नये. व्यायाम करण्यापूर्वी किंवा व्यायाम करण्यानंतर साधारण 20 ते 30 मिनिटाचा वेळ, कमीत कमी साधारण 30 मिनिटं, अर्धा तास तरी आधी आणि नंतर पाणी पिऊ नका. व्यायामामुळे जी ऊर्जा मिळत असते ती ऊर्जा निर्माण होत असते. त्याच्यात पाणी जर प्यायलं तर त्यांनी ते विझण्याची किंवा त्याच्यावर काहीतरी वेगळा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायामाच्या मध्ये मध्ये पाणी शक्यतो पिऊ नये. सायकलिंग करताना तहान लागली तर थांबावं, थोडी विश्रांती घ्यावी, मध्ये पाणी प्यावं, पुन्हा थोडा वेळ जाऊ द्यावा, मग सायकलिंग सुरू करावं. तहान लागली असेल तर प्यावं, तहान लागली असेल तर पिऊ नये. रात्री उठलो म्हणून मी पाणी प्यायलो आवश्यकता नाही. लहान मुलं खूप या बाबतीत चांगली असतात बघा. ते भूक लागली तर खातात, ते तहान लागली तर पाणी पितात. आपणच असे असतो ते कंपल्शन त्यांना करतो. नाही रे पाणी पी, खूप वेळात प्यायला. अरे त्याला गरज नाही आहे, नका पाजू. हो, त्याच्या ना या थोड्या रेसिपीज मॉडिफाय करून आपण करू शकतो. म्हणजे दह्याच्या कढीच्या ऐवजी कढी करताच ताक वापरा केलेलं. चण्याचं बेसन वापरायच्या ऐवजी मुगाचं बेसन करा आणि ते वापरा. म्हणजे तीच कढीसारखा पदार्थ आपण जरा पथ्यकर करून रात्री सुद्धा खाऊ शकू. या थोड्या युक्ती आपण करू शकतो. इंडिविजुअल द्रव्यों के गुणों में अभी नहीं जाते हैं ज्यादा, बाद में आपको बता दूंगा कॉलेज में. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते सकाळी प्यावं का? पाणी जर रात्रभर ठेवलं तर ते गुरुच होणार आहे. त्यामुळे शक्यतो समज सकाळी सेवन थोड्या वेळाने प्या की. जुनं धान्य घ्यावं. नेहमी धान्य जी आहेत, पूर्वीच्या काळी आपल्याकडे साठवणुकीची खोली असायची. आता दुर्दैवाने तेवढी जागाच पुण्यासारख्या शहरात अवेलेबल नाही. त्यामुळे तेवढ्या पुरतं आणून लगेच ते करावं लागतं. पण शक्य असेल तर धान्याची कोठी असावी. धान्य थोडंसं जुनं होऊ द्यावं, ते पचायला थोडंसं हलकं होतं, त्याच्यानंतर ते वापरावं. मला वाटतं आपण थांबूया, कारण वेळेची जरा मर्यादा आहे. थँक्यू. धन्यवाद सर. आपण दिलेले मार्गदर्शन नक्कीच सगळ्यांसाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरले. सुरुवातीलाच सरांनी म्हटलं की आहार हे पोषणासाठी असतं. ते आजकाल बहुतेक सगळेच जण विसरले आहेत असं मला वाटतं. तर आजकालचे ट्रेंड्स न फॉलो करता शास्त्राची जोड असलेला आयुर्वेदिक ट्रेंड आपण नक्कीच फॉलो करू शकतो. तर आता मी आभार प्रदर्शनासाठी वैद्य स्वर्धा बंडगर यांना आमंत्रित करते. गुड इव्हनिंग एव्हरीवन अँड सर्वांना माझा नमस्कार. माहिती आहे सगळ्यांना जरा घाई झाली आहे, पण 5 मिनिटातच मी माझं आभार प्रदर्शन संपवते. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार संवर्धनासाठी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी व सर्वसामान्यांसाठी घेतलेला आजचा हा कार्यक्रम खरंच अत्यंत कौतुकास्पद होता. यासाठी मी सर्वप्रथम आदरणीय वैद्य लक्ष्मण लावगणकर सर, आदरणीय वैद्या सौ गार्गी लावगणकर मॅम व आमच्या लाडक्यातही सौ सुखदा शेंडे यांची ऋणी आहे. आजचा हा आपला कार्यक्रम 2 सत्रांमध्ये पार पडला. त्यासाठी तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाचे पहिले सत्र विशेषतः आयुर्वेद शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी होते. या सत्रात आदरणीय वैद्य लक्ष्मण लावगणकर सरांनी नाडी परीक्षा या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक असे व्याख्यान दिले. त्यांनी नाडी परीक्षेची
तत्वे, निरीक्षणातील सूक्ष्मता, दोष, धातू, रससंबंधित नाडी, निदानातील आवश्यक असलेली सूक्ष्मदृष्टी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगितली. आजच्या या लेक्चरमधून नाडी परीक्षणाचा अभ्यास करण्याची प्रेरणा व आतुरता निश्चितच निर्माण झाली आहे सर. सरांच्या या अमूल्य ज्ञानदानाबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. दुसऱ्या सत्रात सरांनी आहार संकल्पना, आरोग्याचा पाया या विषयावर सर्वसामान्य लोकांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. आयुर्वेदात वर्णिलेली आहाराची महत्त्वपूर्ण तत्वे, ऋतूनुसार आहार, आहाराचे महत्त्व, गुण, प्रमाण, आहार सेवनाचे नियम व दैनंदिन जीवनात करता येणारे लहान मोठे आरोग्यदायी बदल याबद्दल त्यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. यासाठी मी सरांची ऋणी आहे. वैद्यांनी त्यांचे खूप छान छान असे अनुभव व्यक्त केले, त्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार. लावगणकर परिवार, लिडजेन आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड्स, भवस्मृती, सप्तशृंग आयुर्वेदीय चिकित्सालयातील सर्व ताई, दादा, विद्यार्थी यांच्या सहकार्याने आणि संकल्पनेने हा कार्यक्रम साकार झाला, त्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार. चिन्मय लेले यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. वीरेंद्र विसा यांनी व्हिडिओग्राफी केल्याबद्दल व संजय मेहता यांनी प्रोजेक्टर अवेलेबल करून दिल्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. तसेच या सभागृहात उपस्थित असलेले सर्व वैद्यगण, विद्यार्थी आणि आयुर्वेदप्रेमी यांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला, यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्ञानाची तहान आणि शिकण्याची जिज्ञासा हाच कार्यक्रमाच्या यशाचा खरा पाया आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. एक सूचना द्यायची होती की मागे स्टॉल्स आहेत आपले भवस्मृती कॉस्मेटिक्स आणि लेडजेन आयुर्वेद यांचे, तर ते निश्चित तुम्ही पाहावे अशी विनंती. तिथेच आपण फीडबॅक फॉर्मसाठी QR कोडही ठेवला आहे, तर सर्वांनी जायच्या आधी तो नक्की भरावा. आणि तुम्हाला पुढे काही व्याख्यानासाठी काही विषय तुम्हाला जे आवडतील ते त्याच्यात तुम्ही कळवले तरी हरकत नाही. स्टॉल्सच्याच मागे जागा आहे, तिथे कॉफी व अल्पोपहाराचीही सोय आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. आता कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानाने करूया, तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी उभे राहावे. आता विश्वानीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येथ म्हणे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया